नमस्कार. आणखीन एका मराठी भागामध्ये अँटिनेटलिझमवरच्या मराठी भागामध्ये तुमचं स्वागत. आपल्याबरोबर आज डॉक्टर विजय रणदिवे आहेत. अ, ते स्वतः व्यवसायाने डॉक्टर आहेत, मेडिकल डॉक्टर आहेत आणि मला असं कळलं की ते अँटिनेटलिस्ट पण आहेत. त्या अँटिनेटलिझमबद्दल आपण बोलणार आहोत. पण त्या व्यतिरिक्तही त्यांची बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला इंटरेस्टिंग वाटल्या. त्यामुळे आपण सुरू करूया. सो डॉक्टर विजय रणदिवे, अं, पहिल्यांदा मला लोकांना कळू द्यायचं आहे, की कोण आहेत डॉक्टर विजय रणदिवे? मी व्यवसायाने एक जनरल प्रॅक्टिशनर आहे. नागपूरमध्ये मी प्रॅक्टिस करतो आणि माझा कल अध्यात्माकडे होता. जसं मी माझं एज्युकेशन कंप्लीट झालं, माझी डिग्री कंप्लीट झाली. तर इंटर्नशिप सुरू असतानाच मला अ, अध्यात्माची ओढ लागली आणि मग मी त्यामध्ये वाहवत जाऊन बरेच वर्ष अनेक सत्संगांमध्ये गेलो आणि खूप सारा अभ्यास केला, साधना केल्यात. आणि त्यानंतर 12 जवळपास 10 ते 12 वर्षानंतर मग माझ्या लाईफमध्ये त्या प्रवासात यू टर्न आला. आता तो यू टर्न असा होता, की मी जितका समर्पित होतो अध्यात्माला किंवा ईश्वराच्या अनुसंधानाला, तर तितकाच मी अ, त्याच्या विपरीत अगदी झालो. म्हणजे माझे विचार त्याच्या विपरीत झाले. आणि हे कशामुळे झालं, की क्वेश्चन करणे, सायंटिफिक टेम्परामेंट आणि प्रत्येक गोष्टीला तर्काच्या कसोटीवर तपासून पाहणे, जे मी आधी सुरुवातीला नव्हतं केलं अध्यात्मात जाताना. तर सुरुवातीचा जो पूर्वार्ध होता, तर तो श्रद्धेवर होता, विश्वासावर होता. आणि त्यानंतर मग तो पॉइंट आला, जिथे मग माझ्या डोक्यामध्ये काही प्रश्न आलेत आणि जो एक एकंदरीत आपण जो प्रवास केलेला आहे 10-12 वर्षे, तर त्याच्या अंती आपल्याला आतापर्यंत काय मिळालं याचं मी आत्मचिंतन केलं, परीक्षण केलं आणि त्यानंतर मला जे त्यातून रिअलाईज झालं, तर ते अगदी शॉकिंग होतं. म्हणजे ते असं होतं, की मी काहीतरी शोधायला निघालो होतो. माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं होतं आणि मला जे माहीत झालं, जे मिळालं, ते अगदी त्याच्या विपरीत होतं. पण ते अ, सुरुवातीला मी माझ्यापर्यंतच ठेवलं होतं. पण नंतर मला जशी त्याची खोली जाणवायला लागली, की अरे हे तर लोकांना कळायला हवं. म्हणजे आपण जे शोधून काढलं, जे आपल्याला सापडलं, तर ते आपण लोकांना सांगायला पाहिजे. तेव्हापासून मग मी लिखाण वगैरे सुरू केलं. सोशल मीडियावर लिखाण वगैरे करायचो. आताही करतो. आणि मग काही लोकांनी जे माझ्यासोबत साधना करायचे, त्या साधकांनी मला जे प्रश्न विचारले, की "बा अचानक तू असा बाहेर पडलास आणि आता अगदी विपरीत दिशेने जातोय. म्हणजे आधी अ, पराकोटीचा तू श्रद्धाळू होतास, भक्त होतास, समर्पित होतास आणि आता तू पराकोटीचा नास्तिक झालास, विवेकवादी झालास, बुद्धिप्रामाण्यवादी झालास. तर हे कशामुळं?" तर मग मी त्यांना प्रत्येकाला एक-एक गोष्ट समजावून सांगत बसण्यापेक्षा त्या प्रश्नाची उत्तर मग मी लिहून काढायचो आणि मग माझ्या लेखांमधून वगैरे ते मी लिहायचो. तर मी आताही त्यावर बरेचसं लिखाण केलेलं आहे आणि आता मी स्वतःला ह्या पॉइंटवर एक बुद्धिप्रामाण्यवादी, रॅशनलिस्ट, नास्तिक म्हणवून घेतो. हे सगळं होत असताना तुम्ही ज्या अध्यात्मात होतात किंवा असे कोणी गुरु, बाबा असे होते का जनरल तुम्ही पुस्तकं वाचायचात, पोथ्या वाचायचात, की का कुठला पंथ होता, संप्रदाय होता? मी दीक्षा घेतली होती एका गुरुची. पुण्यामध्येच आहे त्यांचा आश्रम आणि बरं. ते जिवंत आहेत. तर त्यांचं खूप मोठं एक सत्संग आहे. तर मला त्यांचं नाव घ्यायला हरकत नाही, पण तुम्हाला चालेल का नाव किंवा मला प्रेक्षकांना? चालेल. तुमच्यावर अवलंबून आहे. पुण्यामध्ये तेजज्ञान फाउंडेशन नावाची एक संस्था आहे आध्यात्मिक. कुठलं फाउंडेशन? तेजज्ञान फाउंडेशन, हॅपी थॉट्स म्हणून आहे. हां, हां, हां. बरं. हां. हां. तर तिथे मी होतो आणि 12 वर्ष जवळपास मी तिथे अगदी अ, खोलात शिरून अध्यात्माचं साधना वगैरे केल्या होत्या. बरं. आणि ते 10 वर्ष तर मी त्या एका गुरुशी समर्पित होतोच. पण शेवटी 2 एक वर्ष मी इतर गुरूंना पण खूप वाचलं, ऐकलं. जसं ओशो, जे कृष्णमूर्ती, अ, हं. मूजी आहेत, एक फॉरेनर आहेत ते, पण भारतात येतात दरवर्षी. तर त्यांची पण मी दीक्षा घेतली होती. तर असे बरेचसे जे प्रसिद्ध गुरु आहेत, तर बऱ्याचशा लोकांचा मी अभ्यास केला. त्यांच्या साहित्याचा अभ्यास केला, त्यांच्या साधनेचा पण अभ्यास केला. बरं. आणि मग हा अभ्यास करत असताना मला हे जाणून घ्यायचं आहे, की आपण अँटिनेटलिझमकडे येणार आहोत. पण तुम्ही अगोदर
जाण्याची कारणं काय होती आणि मग तुमचं थोडंसं डिसअपॉइंटमेंट म्हणू किंवा परत येण्याची कारणं काय होती? जाण्याचे कारणं असं काही मला खूप मोठं माझ्या लाईफमध्ये दुःख वगैरे होतं किंवा मी एखाद्या व्यथेतून तिकडे गेलो असं नव्हतं. पण माझं बालपण एका सश्रद्ध फॅमिलीत गेलं. पण तेही असे साधारणच जसं एक रोजचं देवावर श्रद्धा असते तेवढंच. पण असे काही खूप उच्च कोटीचे ते धार्मिक वगैरे नव्हते माझे आई-वडील. पण मला इंटर्नशिपला असताना माझे 1-2 मित्र होते. तर ते थोडे आधी माझ्या अध्यात्माशी जुळलेले होते. त्यांना त्यामध्ये इंटरेस्ट होता. त्यांच्याशी चर्चा व्हायच्या आणि मग त्यातून मला काही प्रश्न पडले, की ज्या प्रश्नांची उत्तरं मला शोधायचे होते. तर त्यासाठी मग जिवंत गुरु हवा. पुस्तकातून कसे मिळणार आपल्याला जे उदाहरणार्थ काय? काय काय प्रश्न पडले तुम्हाला? की जीवनाचा उद्देश काय आहे? की आपण आपल्या जन्माचा काही उद्देश आहे का आध्यात्मिक? की आपण आहोत कोण आहोत? मृत्यूनंतर आपलं काय होईल? किंवा जे आपल्या लाईफमध्ये सुख-दुःखाचं चक्र सुरू असतं, तर त्यामागे आपलं काही पूर्वजन्मीचे कर्म आहेत का? किंवा ह्या जन्मातले कर्म जर असतील त्यामागे, तर आपण ते दुरुस्त कसे करायचे? तर हे सगळे प्रश्न मला पडायचे आणि त्याच्या उत्तरांच्या शोधासाठी मी अ, त्या गुरूंची दीक्षा घेतली. ॲक्चुअली मी आधी विपश्यनाला जाणार होतो. मला ध्यान वगैरे थोडासा इंटरेस्ट होता. पण विपश्यनाला न जाता मला कुणीतरी सांगितलं आणि मी इकडे आलो आणि सुरुवातीला मला तिथे छान वाटलं. म्हणजे माझ्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं माझ्या बुद्धीला थोडी पटणारी होती म्हणून मी तिथे टिकलो. मग तिथे आता मुख्य मी प्रश्नाला हात घालतो, की आपल्या आयुष्याचा उद्देश काय आहे? हो. ह्या प्रश्नाचं तिथे काय उत्तर होतं? या प्रश्नाचं एक उत्तर नव्हतं तिथे. या प्रश्नाला तिथे अनेक उत्तरं देत होते ते. त्यांचं मेन जे सांगणं होतं, मुख्य जे त्यांचं टीचिंग्स होत्या, तर ते सांगायचे की तुमचा जन्म जो आहे एका ईश्वरीय उद्देशाने प्रेरित आहे आणि तुमच्या जीवनाचं एक अंतिम लक्ष्य आहे. जे अंतिम लक्ष्य आहे तुम्हाला स्वला जाणणे, म्हणजे स्वचा बोध घेणे, जेणेकरून तुमचा सगळ्या दुःखांचा समूळ नाश होईल आणि तुम्ही अ, एका अशा आनंदात स्थापित व्हाल, जो कधीच घटणार नाही, जो कधीच संपणार नाही. तर तो हॅपीनेस, अनकंडिशनल हॅपीनेस, तो मिळवण्यासाठी अ, तुम्ही जन्माला आलात, हे ते सांगायचे. बरं. आणि ह्याचा आधार कुठल्या ज्याला आपण म्हणू की मान्यताप्राप्त जे हिंदू किंवा भारतीय किंवा कुठलंही लिटरेचर आहे तसा होता, की म्हणजे आता भगवद्गीता असेल किंवा वेद असतील किंवा उपनिषद असेल, असं काही होतं का त्यांचं स्वतःचंच होतं? भगवद्गीता वगैरे त्यातून ते सांगायचे आणि हं. इतरही धार्मिक ग्रंथ वगैरे जे असायचे, तर त्यावरून पण ते सांगायचे. उपनिषद, वेद उपनिषद, की आत्मा असतो, परमात्मा असतो आणि हं, आत्म्याला परमात्म्याचा शोध घ्यायचा असतो. हं. तर तुमचा जीवनाचा अंतिम लक्ष्यच ते आहे, की ह्या स्वतःला जाणणे आणि त्यातून मग पूर्णपणे दुःखमुक्त होणे. बरं. ओके. आणि मग तुम्हाला तुम्ही परत का आलात? काय घडलं? काय हां, झालं? तर ते झालं असं, की जसं आता मी एक उदाहरण देऊन सांगतो, की तुम्हाला अ, एखाद्या तुम्ही एखाद्या पदार्थाची रेसिपी तुम्ही शिकलात किंवा समजा चहा कसा बनवायचा तुम्ही शिकला, तर चहा बनवण्याचं एक रेसिपी असते ठरलेली, की हं. हे इन्ग्रीडियंट्स असतील आणि अशी-अशी ती पद्धत असेल बनवण्याची. तर ती तुम्ही अप्लाय करता, सगळे इन्ग्रीडियंट्स टाकता आणि मग चहा जितका वेळ शिजवायचा आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे, की इतका-इतका वेळ तुम्हाला शिजवला या पद्धतीने तर चहा तयार होतो. तर ती वेळ झाल्यानंतर मग प्रश्न पडतो आपल्याला, की आता चहा आपला तयार व्हायला हवा, म्हणजे अपेक्षित आहे आता व्हायला. आपण तो चाखून बघतो आणि जर तो चहासारखा लागला, तर आपण ह्या निष्कर्षावर येतो, की माझ्या हातून एक छान चहा बनलाय. पण समजा तो चाखल्यानंतर आपल्याला तो चहासारखा लागतच नाहीये. अगदीच म्हणजे त्याच्या जवळपासही नाहीये काहीच. मग आपल्याला शंका येते, की अरे आपल्याला ही रेसिपी जी सांगण्यात आली, ही नक्की चहाचीच होती का? किंवा किंवा हा जो तयार झाला आहे पदार्थ, हा चहाच होता का? तर मला 12 वर्ष साधना केल्यानंतर ज्या पद्धतीने सांगण्यात आलं होतं, की ही रेसिपी आहे आणि ह्याला 12 हं. वर्षही नाही लागत, ह्या गोष्टीला. म्हणजे इतकं ईझी आणि इतकं फास्ट असू शकतं, की अगदी एका क्षणात तुम्हाला ते प्राप्त होऊ शकतं.
आता कठीण तर आहे नाही. चहाला तरी विशिष्ट तुम्हाला 5 ते 10 मिनिट उकळावं लागतं. पण समजा ह्यात तुम्हाला ते नाही, की तुम्हाला एका क्षणात इन्स्टंट होऊ शकतं हे. असं सांगण्यात आल्यानंतर मग 12 वर्ष पुरेसे झाले ना. मोर दॅन इनफ झाले. मग तेव्हा मला प्रश्न पडले, की आपला चहा झाला का तयार? आपण चाखून बघूयात का? तर जे प्रॉमिस केलं होतं ते त्यातलं काहीच डिलिव्हर झालं नव्हतं. तर मग आपण कस्टमर केअरला फोन लावतो ना, की ठरलेल्या वेळेत माझं प्रॉडक्ट मला डिलिव्हर झालं नाही. मी तर सगळ्या स्टेप फॉलो केल्या होत्या. पेमेंट पण झालं. मी घरी रेडी पण आहे डिलिव्हरी घ्यायला. वाट बघतोय मी. पण काहीच नाही. कुठूनच काहीच फीडबॅक नाही, काहीच म्हणजे मार्गच नाहीये, की तुमचं जे प्रॉमिस केलेलं ऑर्डर होतं ते गेलं कुठे? तर मला जे प्रॉमिस करण्यात आलं होतं 10-12 वर्षापूर्वी, की तुम्हाला हे केल्यानंतर असं-असं तुम्ही गुरूंच्या आज्ञा पाळल्यानंतर तुम्हाला यावेळेस हे मिळणार आहे. तर ते तुम्हाला मिळायला हवं होतं. मला ते मिळालं नाही. मग मी काय केलं, की माझ्या सोबतचे जे होते इतर साधक, त्या सगळ्यांशी चर्चा करायचो. त्यांनाही बोलायचो, की "तुम्हाला मिळालं का रे बाबा?" तर त्यापैकी कुणालाच मिळालं नव्हतं. मग मला अजून क्वेश्चन आले, की चला माझ्याकडून काही चूक झाली असेल रेसिपीमध्ये, माझी एखादी स्टेप चुकली असेल, पण हजारो लाखो लोकांना पैकी कुणालाच नाही मिळालं. म्हणजे हे काय आहे? आणि मग तिथून मी एन्क्वायरी सुरू केली. त्याला आपण म्हणतो, की क्रिटिकल थिंकिंग किंवा एक रॅशनल थिंकिंग सुरू केली. आणि त्यानंतर जे उत्तरं सापडली, तर ती अगदी विपरीत होती आणि मग त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी एक्सपोज झाल्या. म्हणजे मला ते प्रॉडक्ट जे प्रॉमिस केलं गेलं होतं ते मिळालं नाही. ते प्रॉडक्ट एक्झिस्टच करत नाही किंवा तो सेलर जिथून ते डिस्पॅच होणार होतं, तो सेलर पण एक्झिस्ट करत नाही आणि ज्या कुरिअर सर्व्हिसने ते येणार होतं, ती सर्व्हिस पण एक्झिस्ट करत नाही. तर हे एका लागोपाठ एक मला ते शॉक बसत गेले आणि मग जसं आपण ठगल्या जातो, आपल्यासोबत काहीतरी फसवणूक झाली आहे, तर तशी ती फीलिंग होती. आणि मीच नाही, माझ्यासोबत अनेक तरुणांनी, अ, अनेक लोकांनी ते माझ्यासारखंच प्रामाणिकपणे ते सगळं फॉलो केलं होतं. तर त्यात झालं काय, की माझं करिअरचं नुकसान झालं, कारण मी जस्ट डॉक्टर झालो आणि मी इकडे अध्यात्माकडे माझा फुल फोकस असल्यामुळे माझ्या करिअरकडे दुर्लक्ष झालं. आई-वडिलांकडे दुर्लक्ष झालं. मी त्यातल्या त्यात म्हणजे एक व्हर्चुअल संन्याशासारखं माझं जीवन झालेलं होतं. फक्त क्लिनिक सांभाळायचं, पोटापुरतं कमवायचं आणि फुल टाईम साधना करायची. तर इतकी सगळी आपण इन्व्हेस्टमेंट केली आहे, तर एक ती अ, खूप अशी कडवट फिलिंग होती ती, की आपला म्हणजे आपल्या इमोशन्सशी कोणीतरी खेळलं. आपल्याला जे प्रॉमिस केलं गेलं ते आपल्याला दिलं नाही आणि आता आपण जाब विचारतोय, तर त्याचं उत्तरही द्यायला कोणी तयार नाही. तर ती एक फसवणूक झाल्याची एक फिलिंग होती आणि मग असं वाटायचं, की माझ्यासारखे अनेक तरुण आपलं तारुण्य पणाला लावून, आपलं करिअर पणाला लावून तिथे येतात. त्याच नाही इतरही सत्संगात जातात. तर त्यांच्यासोबत जर असं झालं, तर त्यांच्या आई-वडिलांसाठी तो किती मोठा सदमा असेल किंवा माझ्याकडे तर एक अशी शिक्षण होतं, की ज्याच्या आधारावर मी ते कव्हर अप करू शकलो. पण काही तरुण जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत होते माझ्यासोबत, त्यांचे वर्ष वाया गेलेत. कारण त्यांना असं सांगण्यात आलं होतं, की हे लक्ष्य जे आहे जीवनाचं अंतिम, हे जर तुम्हाला मिळालं, तर इतर सगळे आनंद म्हणजे जीवनातले सगळे अचीव्हमेंट्स त्याच्यासमोर फिके आहेत. म्हणजे इतक्या क्षुल्लक आहेत, की त्या तुम्हाला नाही मिळाल्या तरी चालेल. आता मला सांगा, की माझा एक मित्र ज्याला आय-ए-एस ऑफिसर व्हायचं होतं. त्याला जर असं सांगण्यात आलं, की आय-ए-एसपेक्षा 1000 पटींनी जास्त आनंद तुला मिळेल. असं ते आहे प्राप्त करण्यासारखं. तर तो काय करणार आहे? जर त्याने ते सिरियसली घेतलं, तर तो काय करेल? हं. ऑब्व्हियसली तो साधना जास्त करेल. कारण त्याला माहीत आहे, की स्पर्धा परीक्षेत इकडे पण मेहनत करायची आहे आणि इकडे साधनेत पण मेहनत करायची आहे. तर असे कित्येक जण त्यांचं वाटोळं झालं करिअरचं. आज ते कुठेच नाही आहेत. म्हणजे ते बिचारे पोटापुरते कमावतायत आणि खातायत. मला त्यांच्याकडे पाहून खूप वाईट वाटतं. म्हणजे त्यांच्यामध्ये ती कॅपॅबिलिटी होती, जी त्यांनी अध्यात्मात येऊन वाया घालवली. पण मग ह्याच्यामध्ये तुम्ही उपमा दिलीत ह्या सगळ्यामध्ये. आता मी कोरिलेट करायचा प्रयत्न केला, की प्रॉडक्ट जे तुम्हाला हवं होतं, ते प्रॉडक्ट म्हणजे तो अंतिम आनंद, तो अंतिम मोक्षाचा मुक्ती ज्याला हो, म्हणतो. ते हो. प्रॉडक्ट म्हणजे ते होतं? हो, तेच प्रॉडक्ट होतं. बेशर्त आनंद म्हणजे तुम्ही असं एक समोर ठेवलं लक्ष्य, की ज्याच्यासमोर सगळंच फिक आहे. म्हणजे तुमचा जन्मच त्यासाठी झालेला आहे. आणि तुम्ही बरं. काय इकडे डॉक्टर बनताय, इंजिनिअर बनताय, काय तुम्ही पैसे कमावताय, ह्याच्यामागे काय लागलाय तुम्ही?
म्हणजे ही तर माया आहे. जग तर बरं. मिथ्या आहे. सत्य तर हे आहे. म्हणजे तुम्ही ह्यासाठी जीवन खर्ची घालायला पाहिजे. आता हा विचार जर एखाद्याने गंभीरतेने घेतला, तर तो तितकाच समर्पित होऊन त्याचा शोध घेईल ना. बरं. आणि मग हे झालं प्रॉडक्ट आणि तुम्ही दुसरंही म्हणलात, की ते मिळवण्यासाठी ज्या स्टेप्स त्यांनी मला सांगितल्या, त्या मी केल्या. त्या हां, स्टेप्स काय आणि ती सर्व्हिस देणारी जी सर्व्हिस होती, ती सर्व्हिसच नव्हती. ती सर्व्हिस नव्हतं. कोणती आहे असं तुम्हाला सांगितलं. दोन्ही हे काय म्हणजे खरं काय होतं? म्हणजे उपमेच्या माध्यमातून तुम्ही सांगितलंत, पण आता प्रत्यक्ष काय होतं? प्रत्यक्षात असं होतं, की तुम्हाला एक लक्ष्य प्राप्त करायचं आहे. जे प्रॉडक्ट आहे ते आहे तुमचा आत्मसाक्षात्कार, आत्मज्ञान हं, किंवा ईश्वर प्राप्ती म्हणा. त्याला हं, वेगवेगळे नाव ते देतात. मोक्ष, निर्वाण, ईश्वर प्राप्ती, स्वबोध, आत्मबोध, बुद्धत्व, एनलाइटनमेंट या नावाने ते प्रॉडक्ट सांगतात, की हे आहे आणि हे मिळवणं तुमच्या आवाक्यात आहे. म्हणजे हं, हे मिळवणं काही खूप कठीण नाही. तुम्हाला हिमालयात जायची गरज नाही. तुम्हाला संन्यास घ्यायची गरज नाही. तुम्हाला ब्रह्मचर्य पालन करायची गरज नाही. तो जो आहे तो तुमच्या भावाचा भुकेला आहे. तर भाव, साधना, प्रामाणिकपणा आणि गुरुच्या आज्ञेचं पालन हे ते प्रॉडक्ट मिळवण्यासाठीची प्रोसेस आहे. बरं. हां. आणि आता हे करण्यासाठी कालावधी किती? तर तो निश्चित नाही. म्हणजे असं काही ठरलेलं नाही, की 10 वर्ष लागतील, 12 वर्ष लागतील किंवा 100 वर्ष लागतील. ते तुम्हाला आत्ता ह्या क्षणी पण प्राप्त होऊ शकतं. म्हणजे अवेलेबल आहे. तुम्ही ते आत्ताच्या आत्ता क्लेम करू शकता, कॅश करू शकता. ही त्याची कंडिशन. प्रामाणिकपणा, साधना, गुरु आज्ञेचं पालन, सेवा आणि ते तिथे श्रवण म्हणायचे, की म्हणजे तुम्हाला नियमित त्यांचे प्रवचन ऐकायचे आहेत. आणि भक्ती. तुम्हाला भक्ती पण ठेवायची आहे, विश्वास ठेवायचा आहे. तर ही त्याची कंडिशन होती. आता हे सगळं अप्लाय केल्यानंतर मग प्रश्न पडतोच, किंवा एक तर आम्हाला नेमकं सांगा, की तुला 40 वर्ष लागणार आहे, हे प्राप्त करायला. म्हणजे आम्ही तोपर्यंत तुम्हाला क्वेशनच नाही विचारणार. एक काहीतरी एक तुम्ही काहीतरी काहीतरी रफ एस्टिमेट अंदाज द्या, छोटंसं. किंवा 40 वर्ष लागतात. तुम्ही एकीकडे म्हणता, की हे आता ह्या क्षणाला पण प्राप्त होऊ शकतं. तर मग आम्ही काय गृहीत धरायचं, की म्हणजे मलाच 10 वर्ष साधना करायची आहे, 5 वर्ष करायची आहे, 2 वर्ष करायची आहे, काय करायचं आहे? तर तुम्ही गोंधळलेले असता. आणि ह्याचा जर प्रश्न विचारला त्यांना, प्रतिप्रश्न केला, की "गुरुजी अजून किती?" तर सब्र ठेवा, धीर ठेवा. हे नाही बरं, विचारायचं, किती वर्ष? बरं. हां. हं, बरं आता हं, काही सर्व्हिसेस असतात, की जसं आता तुम्ही वायफाय कनेक्शन घेतलाय घरी आणि हं, तुम्हाला प्रॉमिस केलाय 100 एम-बी-पी-एस स्पीड. हं, पण समजा तुम्हाला ते 100 एम-बी-पी-एस डिलिव्हर नाही होत आहे. 40 एम-बी-पी-एस डिलिव्हर होत आहे. तरी तुमचं काम भागतंय, नाही का? म्हणजे हं, चांगल्यापैकी भागतंय, बऱ्यापैकी भागतंय. तर तुमची कोणतीच तक्रार नसणार. हं. बरोबर. 10 एम-बी-पी-एसमध्ये तुमचे बरेचसे कामं होऊन जाईल. हं, 4-5 एम-बी-पी-एसमध्ये बरेचसे कामं उरकून जातील. म्हणजे असं काही अ, अडथळे नाही येणार तुमच्या कामात. पण तुम्हाला हं. प्रॉमिस केलं होतं 100 एम-बी-पी-एसचं आणि तुम्हाला के-बी-पी-एसची स्पीड मिळते आहे. तर तुम्ही क्वेश्चन करालच ना. म्हणजे त्याच्या बरं. जवळपास नाही, पण थोडंफार काहीतरी मिळायला हवं. हं, इकडे ब्रह्मानंद, तेज आनंद वगैरे अशी नावं देतात त्या आनंदाला. पण थोडंफार तर काही 5-10% तर तेही नव्हतं. बरं चेहऱ्यावर हास्य घेऊन राहायचे सगळेजण. म्हणजे ते जे मास्क लावणं झालं होतं, माझ्याही बाबतीत झालं होतं. मी तर तिथे हं, सत्याचार्य होतो. म्हणजे एक ते प्रीचर जो असतो ना, जसं हं, एक एक पद असतं ते तिथलं, की हं, गुरु आणि नवीन आलेल्या शिष्यांच्या मधला एक काय म्हणू शकतो त्याला, एक पंडित पुरोहितासारखी ती पोस्ट असते. तर ती पण मी करायचो. तर त्यासाठी बरं. मला स्टेजवर जाऊन स्पीचेस वगैरे द्यावे लागायचे किंवा लोकांना ते निरूपण करून सांगावं लागायचं. तर ते हं, करताना आम्ही एकदम स्मायलिंग फेस घेऊन, चेहऱ्यावर आनंद घेऊन ते सगळं सांगायचो. म्हणजे आम्हाला बघ खूप इथे हॅपीनेस मिळाला आहे, असं त्यांना दाखवायचं नवीन ऑडियन्सला, नवीन साधकांना. हं, तर ते नंतर मला खूप कृत्रिम वाटायला लागलं होतं. म्हणजे मला माझीच लाज वाटायची, की मी स्टेजवर जाऊन लोकांना ह्या गोष्टी सांगतो, तेज आनंद, ब्रह्मानंद किंवा जीवनात 5ही स्तरांवर विकास, शारीरिक, मानसिक, सामाजिक
आर्थिक आणि आध्यात्मिक. पण माझ्या 5ही स्तरावर विकास नाही आहे. तर मला ते अगदी मी स्टेजवर गेलो, की मग मला ते खटकायला लागायचं नंतर कालांतराने, की आपण खोटं बोलतोय. लोकांना आपण काहीतरी लपवतोय. स्वतःशी आपण कपट करतोय आणि लोकांशी पण करतोय. तर ते कुणाला तरी फसवल्यासारखं मला वाटायला लागलं. ते आपण एखादं नाही काय काय चेन मार्केटिंग किंवा नेटवर्क मार्केटिंगमध्ये आपण फसतो. आपले पिरॅमिड पैसे स्कीम. हं, आता तुम्हाला ते तुमचे पैसे गेलेले पैसे तुम्हाला रिकव्हर करायचे आहे. तर त्यासाठी तुम्हाला 2 लोकांना जोडावं लागेल. हं, तर बरेचसे लोकं काय करतात, की ठीक आहे, मला माहीत आहे, की ही फसवणूकची स्कीम आहे. पण मी माझे काढून घेतो. नंतर कुणाला नाही फसवणार. बस मला माझेच काढायचे आहे. तर हं, तर तर मला तसं वाटायला लागलं होतं, की म्हणजे मी ह्या लोकांना फसवतोय आणि मग ते अजून 4 हं, लोकांना घेऊन येतील, ते अजून 4 लोकांना घेऊन येतील आणि प्रॉमिस हेच त्यांना केल्या जाईल, की तेज आनंद, ब्रह्मानंद, अवीट आनंद जो कधीच खतम न होणार. म्हणजे मृत्यूनंतरही अ, श तुम्हाला अनुभवता येईल असा आनंद. म्हणजे किती मोठी ऑफर आहे ही. किती मोठी स्कीम आहे. तर असं वाटायचं, की हे आपण खोटं बोलतोय, आपण फसवणूक करतोय. तर मी त्यातून स्वतःला मग काढून घेतलं. मी ते रोल करणं वगैरे बंद केलं. मी मग स्वतःच्या आतमध्ये शिरायचो, आत्मपरीक्षण करायचो. पण लोकांना ते जे मी 8-10 वर्ष केलं, ते मी अगदी अचानकपणे बंद करून टाकलं. मला ते विचारायचे, की "बाबा तुला लोकं पसंत करतात, तू छान बोलतो स्टेजवर जाऊन, तुला सगळं कळतं, तर तू का येत नाही?" तर मी त्यांना हेच कारण सांगितलं. मग आता माझ्याच्याने खोटं खोटं बोलणं होत नाही. मला ते चेहऱ्यावर नकली हसू घेऊन आणि ते हात जोडून लोकांना ते विनम्रता दाखवणे. कारण झालं काय होतं, की हे सगळं मास्किंग करता तुम्हाला रागवायचं नाहीये, तुम्हाला उग्र प्रतिसाद द्यायचा नाही, तुम्हाला कोणाला शिव्या द्यायच्या नाहीये, भांडण करायचं नाहीये, हिंसा करायची नाहीये. तर छोटे-छोटे जे अँगर्स असायचे ते सप्रेस झाले होते सगळे. म्हणजे म्हणजे एक नॅचरल तुमचा जो अँगर एक्सप्रेशन असतो ते तुम्ही दाबून टाकता आणि मग त्यात ते जमा होत जातं सगळं. हं. तर म्हणजे ते घुसमट जी असते ना, ती घुसमट मला व्हायला लागली होती. म्हटलं हे मी आता करणार नाही. आता मी जसा आहे तसाच बाहेर एक्सप्रेस होईल. माझ्याच्याने ते ते साधुत्वाचं, संतत्वाचं आता ते पांघरून घेऊन नाही होणार. मी जसा आहे तसा आहे. आतून कितीही विटलेला आहे, कितीही अ, काळवंडलेला माझा चेहरा असू द्या. पण मी आता जगाला तेच दाखवीन जे मी आतून आहे. ते बरं, ठरवलं आणि मी त्यातून बाहेर पडलो. बरं. मग आता तेव्हापासून किंवा त्याच्या अगोदरपासून पण मला खरं म्हणजे विचारायचं आहे. तेव्हा तुम्ही अँटी होतात का? हां, अँटिनॅटलिस्ट मी तेव्हा नव्हतो. मला अँटिनॅटलिस्ट शब्द पण तेव्हा माहीत नव्हता. हं, तेव्हा मी लग्न वगैरे करणार होतो आणि फॅमिली करणे वगैरे जे म्हणजे प्रत्येकाचं ड्रीम असतं ते होतं. पण त्यासाठी मी अगदीच काही डेस्परेट नव्हतो. किंवा म्हणजे हे केलंच पाहिजे. माझ्या लाईफमध्ये एकच मोठा फोकस होता, तो आनंद प्राप्त करणे, ईश्वराचे दर्शन करणे आणि हे जीवन सार्थक करणे. बाकी हं. त्याच्या सोबत-सोबत जर लग्न झालं, मुलं-बाळ झाले, तर होऊ देत. बरं. हे त्यावेळेस होतं. हां. पण मी जसा यातून बाहेर पडलो आणि मग हं, मी ते रॅशनॅलिटीनुसार किंवा रॅशनलिझमनुसार क्रिटिकल थिंकिंग करायला सुरुवात केली, तर मी पूर्ण लाईफलाच क्वेश्चन केलं मग, की हं, म्हणजे हे जगणं कशासाठी? म्हणजे जिथे-तिथे तुमची फसवणूक आहे, जिथे-तिथे तुमच्या वाट्याला दुःख येतं, म्हणजे तुम्ही आनंद शोधायला जाता आणि आनंदाची तर काही शाश्वती नाही, पण तुम्हाला दुःख निश्चित मिळतं हं, आणि सगळं अनिश्चित आहे. काहीच इथे शाश्वत नाही, काहीच नाही. तुम्हाला मरायचं आहे, तुम्हाला दुःख भोगायचे आहे, तुम्हाला स्ट्रगल करायची आहे, तुम्हाला आजारपण सोसायचा आहे, तुमच्या प्रियजनांचा आजारपण पाहायचा आहे, त्यांचा मृत्यू पाहायचा आहे. तर म्हणजे माझ्या अध्यात्माचा जो सुरुवात होती, दुःखाचं हं, कारण शोधणे आणि दुःखाचा करणे, समूळ विनाश हं, करणे. हं, तर माझा तो क्वेस्ट होता. ते माझा मूळ प्रश्न होता आणि त्याचं उत्तरादाखल मला जे अनेक उत्तरं मिळाले, त्यातलं एक अँटी नॅटलिझम होतं, की भगवान बुद्धांनी जे म्हटलं, की दुःख आहे, ते तुम्ही अव्हॉइड हं, करू शकत नाही. म्हणजे तुम्ही जन्माला आलात तर दुःख तुम्हाला अनिवार्य आहे. ते हं, येईलच. आणि हे अध्यात्म काय म्हणतं, की आम्ही तुम्हाला दुःखाची रेमेडी देऊ. म्हणजे दुःखातून मुक्त होण्याची रेमेडी देऊ. मी हं, म्हटलं तसंच झालं, की तुम्हाला आधी आजारपण द्यायचं, गरज नसताना हं, आणि मग हं. आम्ही तुम्हाला औषध देऊ आणि औषध हे स्वस्त नाही, फ्री नाही, गॅरंटीड नाही. तर म्हटलं मला
दुःखाचं कारण शोधायचं होतं, मला दुःखाचं निवारण शोधायचं होतं. आणि जर हे दुःख क्रिएटच झालं नसतं तर माझे 12 वर्ष वाया गेले असते का? जर अशी शाश्वती असती मला निसर्गाकडून किंवा परमेश्वराकडून किंवा तुम्ही जन्माला या, छान आनंद घ्या, एक विशिष्ट आयुष्य जगा 40, 50, 60 वर्षाचं आणि हळूवारपणे तुम्हाला मृत्यू येईल म्हणजे पेनलेस मृत्यू येईल. जसं एखादा बॅटरी डाउन झालेला मोबाईल स्विच ऑफ होतो सहज. तसं जर झोपेत लाईफ मृत्यू. हां, तशी जर हं, लाईफ असती, किती सुंदर झालं असतं. हे झमेले सगळे राहिलेच नसते. हं. असं का नाही? जर परमेश्वर असता, तर त्यांनी असंच डिझाइन केलं असतं ना. एक स्मार्ट इंजिनिअर जो असतो, तर तो स्मार्ट डिव्हाइस तयार करेल ना. तो एकदम असं असं डिव्हाइस करेल का, तर की त्याची गॅरंटीच नाही ते कसं बिहेव करेल. ते काम हं. त्याचा पर्पज सॉल्व्ह होईल, नाही होईल. म्हणजे ते ज्या गोष्टीसाठी बनवलं ते मिळेल, नाही मिळेल कशाचीच गॅरंटी नाही. तर असा इंजिनिअरला आपण इंजिनिअर तरी कसं म्हणायचं? तर हं. मी तिथे पोहोचलो, की म्हटलं, "अरे, मी जन्मालाच आलो नसतो तर?" हे सगळं झालंच नसतं. माझी फसवणूक झाली नसती. मी अनावश्यक ताण घेतला नसता आणि खूप सारे गिल्ट, अपराधबोध, आई-वडिलांना लक्ष न देण्याचं किंवा त्यांची स्वप्न पूर्ण न करण्याचं, हे सगळे हं. गिल्ट म्हणजे उद्भवलेच नसते. हं. तर मग खरा मोक्ष तर तोच होता जन्म न घेणे. पण माझ्याकडे चॉईस हं. नव्हता. माझ्याकडे चॉईस करेक्ट. नव्हता. पण माझ्या हां. आई-वडिलांकडे होता चॉईस. मी आईसोबत तर नाही, पण बाबांशी ह्या विषयावर बोललो होतो. तर म्हणजे बोलायचो अधून-मधून. म्हणजे मी अगदी जेव्हा वैतागून जायचो ना, माझे रिलेशनशिपमधले प्रॉब्लेम अ, ते वेगळे होते. तो विषय वेगळा, पण तो याच्याशी कनेक्ट असा आहे, की जिच्याशी तुम्हाला लग्न करायचं आहे आणि जिला तुमच्याशी लग्न करायचं आहे आणि कसलंच मध्ये कोणती कंडिशन नाही. तुम्ही एकमेकांवर प्रेम करतात. पण मग समस्या मधात कोणत्या येतात? तुमची जात वेगळी आहे, तुमचं फायनान्शियल स्टेटस वेगळं आहे किंवा त्यांची हं. इगो आडवे येत आहेत किंवा तू आमच्या मर्जीशिवाय कशी काय लग्न करते? तू तुझा जोडीदार कसा निवडला? तर ते हं. एक वेगळं सफरिंग होतं. ते मी 3 वर्ष झेललं त्याच दरम्यान. ते तर टोकाचं बरं. होतं. म्हटलं यार म्हणजे माणसाने प्रामाणिक राहून किती प्रामाणिक राहावं आणि किती मनापासून एखाद्यावर प्रेम करावं आणि त्याच्या मोबदल्यात आपल्याला हे सगळं मिळतं. तर मी त्या दरम्यान बाबांशी बोलायचो, की "बाबा तुम्हाला काय वाटतं बा आता तुम्ही 60 वर्षाचे झालात, तर 70 वर्षाचे झालात, तर कसं बघता तुम्ही लाईफकडे?" माझे वडील प्रायमरी टीचर होते रिटायर्ड आणि साधे होते, खूपच साधे होते स्वभावाने. अगदी निर्व्यसनी लोकं त्यांना देव माणूस म्हणायचे, सज्जन माणूस. तर ते सांगायचे, की "बेटा म्हणे माझ्या लाईफमध्ये मी एक खूप मोठी चूक केली." म्हटलं, "काय?" तर म्हणे, "मी तुम्हाला जन्माला नव्हतं घालायला पाहिजे." तर असं म्हणले तुमचे वडील तुम्हाला? नेहमी म्हणायचे. बरं. तर मी म्हणायचो, "का बरं बा? तुम्ही तर आमचं सगळं केलं." तर ते म्हणायचे, "नाही, मी तुम्हाला म्हणजे जशी लाईफ द्यायला पाहिजे तशी दिली नाही आणि 4-4 मुलांची काय गरज होती?" आणि मी सगळ्यात हं. लहान होतो 4 भावंडांपैकी. तर माझ्याबद्दल ते खूपच त्यांच्या मनात अपराधबोध असायचा. कारण मला लहानपणी पोलिओ पण झाला होता. मी त्यातून बरं. रिकव्हर झालो लवकरच. पण हं. त्यांना तो गिल्ट होता, की "अरे, ह्याला मी जन्मालाच घातलं नसतं तर किती हं. छान झालं असतं." तर आयुष्यभर त्यांना तो गिल्ट होता. म्हणजे आम्हाला हं. त्यांनी कशाची कमी पडू दिली नाही. अगदी बेताचीच परिस्थिती होती, आर्थिक परिस्थिती. त्या काळी हं. प्रायमरी टीचरला काय असायचं, हं. छोटंसं घर होतं आणि झोपडीवजा घर होतं. म्हणजे अगदीच गरिबी म्हटलं तरी चालेल. तर अशा परिस्थितीतून आम्ही वाढलो. शिक्षण त्यांनी आम्हाला करवलं आणि आमच्या पायावर उभं केलं. पण त्यांना सतत तो गिल्ट असायचा आणि ते माझ्याशी बोलून दाखवायचे. कारण हे तिघांचे लग्न झाले होते. तर मला ते म्हणायचे, की "तू विचार कर. तुला लग्न करायचं असेल तर तू कर, पण करशीलही तरी मुलं जन्माला नको घालूस." हे खूप ते बरं. मनापासून सांगायचे. बरं. तर मग मला विचार आला, की अरे बाबा असे म्हणतात आपले आणि खरंच तर आहे. किती काळजी असते त्यांना. अरे, हा मुलगा इथे आहे, तो मुलगा तिथे आहे, ती मुलगी सासरी कशी असेल, त्यांची काळजी, ते बाहेर पडत असतील, मग नातवंडाची काळजी, शाळेत गेले लेकरं, घरी बरोबर परत येतील की नाही. तर मी ते बघायचो त्यांच्या चेहऱ्यावरती काळजी, चिंता, ह्याच्यात मन गुंतलाय, त्या मुलात मन गुंतलाय, चौघातही गुंतलाय आणि स्वतःकडे काहीच लक्ष नाही.
म्हणायचं, "यार हे काय आहे म्हणजे? का बरं?" तर तेव्हा मला असं वाटायचं मी बाबांच्या गोष्टीला सिरियसली घ्यायचो किंवा अ, मला असं वाटतं की नाही केलेलंच बरं. म्हणजे माझं लाईफ गेली आनंद शोधता-शोधता. मी आता कुठे म्हणजे अध्यात्म सोडल्यानंतर एक खूप छान लाईफ जगतोय. एकटा जगतो, आनंदात जगतोय आणि मी मिनिमलिस्ट आहे. म्हणजे अशा माझ्या खूप गरजा नाहीत. माझे खूप मोठमोठे शौक नाहीत. मला कोणते असे खूप भारी व्यसनं नाहीत. मी अगदी सुखात असतो. म्हणजे एकांतातही सुखात असतो मी. पण ह्यासाठी मला खूप एफर्ट्स घ्यावे लागलेत. म्हणजे मला ते माझ्या मेंदूला असं पिळवटून काढावं लागलं. तेव्हा कुठे मी इथे पोहोचलो. पण मी जर मूल जन्माला घालीन, त्याला परत हे सगळं करावं लागेल आणि तरी हं, शाश्वती नाही, की त्याचा बाप म्हणजे मी जिथे पोहोचलो, तिथे तो पोहोचेल. बरं पोहोचलाय, तरी मी काही अशा खूपच सुंदर स्टेटमध्ये नाही, की मी म्हणजे ज्याला लोकं म्हणतात सक्सेसफुल लाईफ. तसं तर काही नाही आहे. मी त्या लाईफशी जुळवून घेतलं, ती वेगळी गोष्ट आणि मी त्यात हं, सुख शोधतो. हं, पण आजच्या घडीला ज्याला एक सक्सेसफुल लाईफ किंवा एक खूप सुंदर प्रथित यश जीवन ज्याला म्हणतात, त्याची कल्पना तर वेगळीच आहे ना आणि ती मिळवणं सहज नाहीये, सोपं नाहीये. भयंकर स्ट्रगल आहे. तर मला असं वाटतं, की मला तर मोक्ष नाही मिळाला, पण मी माझ्या मुलांना मोक्ष दिलाय. त्यांना हं. जन्माला न घालून. मी खरं आहे. सफरिंग भोगल्यात. त्यात हं, त्यांच्या वाट्याला आल्याच नाही. कारण मी त्यांना जन्मच दिलाय. म्हणजे मी बरोबर. माझ्या मुलांवर कुणी नसेल केले इतके उपकार केलेत. करेक्ट. मी असे मुलं बघितले आहेत, माझे काही मित्र म्हणजे माझ्या अवती-भोवती लोकं, की ज्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्यासाठी खूप काही केलं. म्हणजे आमच्यासाठी तर आमच्या आई-वडिलांनी तेवढं नाही केलं, कारण बिचाऱ्यांची परिस्थितीच नव्हती तशी. ते काय करणार आहे? पण हं, आमच्यापेक्षा 100 पटीने प्रिव्हिलेज्ड मुलं, त्यांनाही आपल्या आई-वडिलांना असं बोलताना मी पाहिलं आहे, की "ऐपत नव्हती तर पैदा कशाला केला? अवकात नव्हती तर आम्हाला जन्माला कशाला घातलं?" तर अशा वेळेस त्या हं, आई-वडिलांनी काय करावं, की बाबा आम्ही तुम्हाला कशाचीच कमी नाही पडू दिली. आमच्याच्याने जे होतं ते दिलं. हं, तर म्हणजे इतकं सगळं करूनही तुम्हाला हे बघायचं काम पडू शकतं. तर मग हं. व्यर्थ आहे सगळं, निरर्थक आहे. मग कशाला जन्माला घाला? त्यांनाही सफरिंग नको आणि तुम्हाला तो ब्लेम नको, की तुम्ही काही केलं नाही त्यांच्यासाठी. बरोबर. अ, ह्याच्यामध्ये 2 भाग पडतात खरं, की आपण जन्माला आलो आणि त्या गोष्टीमुळे आपल्याला हानी झाली. म्हणजे हार्म हो, ऑफ कमिंग इंटू एक्झिस्टन्स हो. असं म्हणतात. हा एक भाग झाला आणि हो. दुसरा भाग मग आणि म्हणून आता आपण अजून कुणाला तरी नवीन इथे आणायला नको. हां. हा दुसरा भाग झाला. असा अँटिनेटलिझमचे हे 2 भाग आहेत आणि हो. तुम्ही दोन्ही भागांवर टप्प्याटप्प्याने सांगितलंत. पण मला हे विलक्षण वाटलं, की तुमचे वडील तुम्हाला म्हणत होते, की जर तुम्हाला जन्म दिला नसता तर तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनातून ते चांगलं झालं असतं. हो, हो. म्हणजे एका अर्थाने तुमचे वडील आता आता ते आहेत का? नाही ते गेले 2-3 वर्ष झालेत. 2-3 वर्ष झाली. पण हो. ते अँटिनेटलिस्ट होते एका अर्थाने. हो, व्हिच त्यांना इस माहीत नव्हतं ते. हो, पण ते होते. असे खूप लोकं असतात अर्थात, ज्यांना शब्द माहिती हो, नसतो, पण विचार असतो हो. आणि मला हे फार विलक्षण वाटलं. मग ते सांगितल्यामुळे मग तुम्ही असा विचार करायला लागलात, की त्या अगोदरही आपणहून स्वतःहून तुम्ही ह्या दृष्टीने विचार करत होता? नाही, मी आधी नव्हता केला. म्हणजे मला काय वाटायचं, जोपर्यंत मी अध्यात्मात होतो, तर असं वाटायचं, की अ, जीवन म्हणजे काय आहे? हेच आहे ना. तुम्हाला लग्न करायचं आहे. लग्नाने तुमच्या जीवनाला पूर्णता येते, असं तुम्हाला सांगितलं जातं. हं, तुम्ही तोवर अर्धवट असता. म्हणजे ते अध्यात्मातलं हे आहे ते. हं, नंतर तुम्हाला मूल जन्माला घालायचं आहे. म्हणजे तो पण एक परमार्थ साधण्याचा ती एक पायरी आहे. मूल हं, जन्माला घालायचं आणि त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या. म्हणजे त्यांना पण मोक्षाचा मार्ग दाखवायचा आहे. संसारात त्यांना सगळे यश कसे प्राप्त करायचे, त्यांना इथे अ, एक चांगले संस्कार घडवून तुम्हाला त्यांना मोठं करायचं आहे. हा त्याचाच पार्ट झाला. तर हं. तेव्हा वाटायचं मला, की आपण करूयात. पण बरं. एक-एक हे मी दुःख बघत गेलो आणि मग एका पॉइंटवर जेव्हा आलो मी आणि मला कळलं, की शेवटी अध्यात्म म्हणजे काय आहे? तुम्हाला सांगितलं जातं ना, की अध्यात्माचा अर्थ काय आहे, की तुम्ही स्वार्थ सोडून दुसऱ्यांचा विचार करू करू लागता. परमार्थ. हं, स्वतःच्या
सुखापेक्षा दुसऱ्यांचं सुख बघता. आणि म्हटलं आपण मुलं जन्माला घालणं ह्यात दुसऱ्यांचं कोणतं सुख आलं? म्हणजे आपण असं त्यांना कोणती लाईफ देणार आहोत? म्हणजे मी अगदी अंबानी इतका श्रीमंत जरी झालो, तरी शेवटी त्याच्या मुलाला ते शारीरिक दुःख आहेच एकाला, हो, नाही आहे. का? तर म्हणजे हो. ते पैशाने पण नाही दूर होऊ शकत. तर म्हटलं हे करायचंच कशाला? ह्यात पडायचंच कशाला? हं, नकोच ते. तर ते मला हं, हळू-हळू मग जाणवायला लागलं, की आपण आता लग्नही करायला नको आणि हं, मूल पण जन्माला घालायला नको. कारण लग्न करतो म्हटलं आणि मूल जन्माला नाही घालायचं, परत तेच आलं मग, की ती पण हं. तुमच्या विचाराची असली पाहिजे. आणि मी बरोबर. मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे मला ते सगळे हार्मोन्सचे खेळ वगैरे माहीत आहेत, की हं, विशिष्ट हार्मोन्स सिक्रेट झाले, तर तुम्हाला मातृत्वाची फीलिंग येते, तुम्हाला पितृत्वाची फीलिंग येते आणि ते बायोलॉजिकल असतं. त्यात असं काही नाही. तर ती नैसर्गिक हं. असते, ती येतेच. आणि तिला तिच्यावर कंट्रोल करणं ते भयंकर कठीण असतं. कारण तुम्हाला बायोलॉजीच्या अगेन्स्टमध्ये जावं लागेल. हां. तो एक वेगळा तुमच्या शरीरावर अत्याचार असेल. हं, तर हं, हं. तिला कशाला बॉदर करायचं आपण, की मला मूल नको. मग ती म्हणेल तुला बरं. फक्त म्हणजे हा आनंद घेण्यासाठी, लैंगिक आनंद घेण्यासाठीच तुला लग्न करायचं आहे का? तो हं, एक ब्लेम. तिला आई हं, व्हायचं असतं आणि मला बाप व्हायचं नाहीये. मग तिच्यावर ते बंधन येईल, किंवा मला नाही हं, पाहिजे मूल, मी नाही हं, करत. हं, तर मग हं. तिची पण ओढाताण होईल. बरं. तर ते मला कठीण वाटत होतं, की म्हणजे लग्न करणं आणि मूल जन्माला न घालणं हे भयंकर कठीण होतं. कसं शक्य आहे ते? हं, आणि तेव्हा तर मला हे माहीत नव्हतं, की अँटीनॅटलिझम किंवा ह्या विचाराचे काही लोकं असतात. मला असं वाटायचं, हं, की आपण पळपुटे आहोत. म्हणजे आपल्याच्यानी काही झालं नाही. आपण पैसा, हं, करियर ह्याच्यात फेल झालो. हे आपलं अपयश आहे हं, आणि ह्या अपयशातून कदाचित आपल्याला विचार येत असतील, की आपण समर्थच नाही आहोत मुलांचं हं, पालन-पोषण करायला. हं, पण ते इतकं स्ट्राँग होतं, की त्यामध्ये मला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं, की जे एक बायोलॉजिकल असतं ना, की हं, वडील बनण्याचा आनंद, माझ्यात ते मिसिंग होतं. हं, ते मी बाहेरचे अनुभव बघूनच शिकलो. ते कसं, की माझ्याकडे पेशंट यायचे त्यामध्ये खूप गरीब वर्ग असायचा आणि हं, मजूर वर्ग. तर ते 2-2, 3-3 मुलं घेऊन येतायत माझ्याकडं. त्यांच्या अंगावर हं, नीट कपडे नाहीत. त्यांना औषधं लिहून दिलं तर ते पूर्ण औषधं घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. इतकं सगळं करून ते पॅरेंटहूडचा आनंद घेताना मला दिसायचे. मला वाटायचं यार हा तर म्हणजे शोषण झालं तुमच्याच मुलांचं. तुम्ही त्यांना हं, आजारपणासाठी स्वस्तात स्वस्त औषध डॉक्टर लिहून देतोय, ते तुम्ही नाही घेऊ शकत आहे. तर हं, आणि तुम्हाला कसलाच गिल्ट येत नाहीये. तर मग मी हं, कंपेअर करायचो, की माझे बाबा कुठे होते आणि हे लोकं कुठे आहेत? हं, हे बाबा नी कर्ज घेऊन लोकांकडून उधार पैसे घेऊन आम्हाला औषध-पाणी, शिक्षण करवलं. तरी त्यांना गिल्ट होता. आणि ह्यांना कसलाच गिल्ट नसतो. म्हणजे हे ह्या तोऱ्यात असतात, की आम्ही तुम्हाला जन्म दिला, आम्ही म्हणजे तुमच्यावर उपकार केले. उपकार केलेत. हं, आणि हं, आता आम्ही तुम्हाला आमच्यापेक्षा बेटर लाईफ देतोय. आणि ती बेटर लाईफ म्हणजे कशी, की आम्ही अर्धी भाकर खायचो, तुम्हाला पूर्ण भाकर देतोय ना. पण पिझ्झा हं, नाही हां. पिझ्झाचे स्वप्न नका बघू. भाकर मिळते हं, ना. म्हणायचो हं. तर शोषण झालं ना. तुमच्याच हो, हे मुलांचं शोषण. म्हणजे ज्यांच्यावर हं, तुम्ही प्रेम करता म्हणता, त्यांचं शोषण झालं. त्यांना छोट्या-छोट्या गोष्टींसाठी तरसावं लागतं. खेळणींपासून चांगल्या कपड्यांपर्यंत. तुमच्यापेक्षा थोड्याशा जास्त पैसेवाल्या लोकांकडे पाहून त्यांना झुरावं लागतं. त्यांचे मित्र चांगल्या शाळेत शिकतात, त्यांना चांगले कपडे मिळतात, त्यांना चांगली नवीन सायकल मिळते. ते कारमध्ये बसून शाळेत येतात. ते बघून ह्या मुलांना कसं वाटत असेल? तर मी ते फील करायचो, की यार हे तर म्हणजे भयंकर दुर्दैवी आहे. म्हणजे त्या निरागस जीवांना हे का त्या वयापासून तुम्ही सवय लावता? तडजोड करा, काटकसर करा आणि स्ट्रगल करा. गरज काय? मग हे ह्याच्यामध्ये मला एक असं विचारायचं की आता ती लोकं गरीब होती, मान्य आहे आणि त्यांचं शोषण आणि ते सगळं वाईटच आहे. पण तुमचं असं मत आहे का, की आता तुम्ही स्वतः पासून सुरुवात केली, की तुमच्या वडिलांनी तुम्हाला पण सांगितलं.
आणि हो, आता मला मुलं नको आहेत, की मी जन्माला आलो, मला ह्या हो, दुःखातनं मी गेलो, हो, ह्याचं रिअलायझेशन झालं आणि मग मला म्हणून मी मुलांना जन्म देणार नाही. हो. पण कुणीच मुलांना जन्म देऊ नये. असा विचार पण त्यात होता, की त्या विचारापर्यंत तुम्ही पोहोचलात कसे? मी की आता पोहोचलात तुम्ही? पोहोचलोय. मी आता पोहोचलोय. बरं आता आणि ते कसे आणि का? ते कसं की आधी तर माझं वैयक्तिक होतं किंवा आपण नको करायला मुलं जन्माला. पण आता ते थोडंसं व्यापक होत चाललंय. का? कारण रॅशनलिझम सोबत माझा इतरही गोष्टींचा, विज्ञानाचा वगैरे पर्यावरणाचा अभ्यास झाला आणि मला असं जाणवायला लागलं की आपण आपल्या एक्झिस्टन्स टिकवण्यासाठी किंवा आपला अ, वंश टिकवण्यासाठी, मनुष्य जातीला वाचवण्यासाठी या पर्यावरणाची हानी करतोय आणि ओरबाडतोय, अक्षरशः ओरबाडतोय. म्हणजे हं, रिसोर्सेस जितके आहेत तितकेच असणार आहेत हं, आणि त्यात तुम्हाला तुमचा वाटा हवा आहे. मग काय हं, होईल? कुणाला तरी वंचित राहावं लागेल. हं, म्हणजे जी एक भाकर 4 जणांना वाटून खाता आली असती, आता त्याचे 20 वाटे घरी आहेत. तर कुणाच्या वाट्याला काय येणार आहे? हं, आणि ज्याच्या हातात मनगटात जास्त ताकद आहे, तो पूर्ण भाकर ओरबाडून घेईल. काही लोकांना हं, उपाशी राहावं लागेल. तर सफरिंगचं प्रमाण हे वाढेल. म्हणजे सफरिंग जितक्या लोकांच्या वाट्याला यायला पाहिजे, त्या लोकांची संख्या आता वाढत चालली आहे आणि ती दिवसेंदिवस बरं. वाढत जाणार आहे. कारण रिसोर्सेस हे खूप वाढणार नाही आहे. पृथ्वी आहे तेवढीच आहे, जंगल आहे तेवढंच आहे. ते तुम्ही वाढवून नाही राहिले आहेत. तर त्याच्यावर ताण किती सहन करणार आहे ते? तर हं, मला असं वाटतं, की कुणीच नको करायला. पण हा विचार कसा आहे, हा थोडासा अतिरेकी वाटतो. म्हणजे हे इतरांच्या स्वातंत्र्यावर बाधा आणणारा होतं, की म्हणजे तुला नाही करायचं नको करू. तू कोण होतोस जगाला सांगणारा? हं, कारण त्यांना त्यांचा पुरुषार्थ पण सिद्ध करायचा आहे. त्यांचे स्वतःचे आणखी काही स्वार्थ आहेत. त्यांना हं, ते सुख घ्यायचं आहे आई-वडील बनण्याचं. त्यांना हं, वंश टिकवायचा. त्यांना असं वाटतंय, की म्हणजे मनुष्य हा आता खूप अशी प्रजाती आहे जी काय म्हणतात त्याला नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि ते आम्हाला टिकवायचं आहे आणि आम्ही आता ते सोल्जर्स आहोत, जे वाचवायला निघाले आहेत मनुष्यातील. आम्हाला मुलं जन्माला घालायची आहे. ह्या तोऱ्यात ते असतात. तर हे हे असं वाटत जरी असलं, तरी हा विचार थोडा मला अतिरेकी वाटतो. म्हणजे आपण कुणावर नाही करू शकत बंधन असं बॉदर नाही करू हां, शकत. इतरांवर बरोबर. सोडा म्हणजे आपण आपल्या क्लोज लोकांना नाही म्हणू शकत ना, की समजा माझ्या हं, मित्राला मी कसं म्हणू शकेल? "अरे, हं, लग्न केलं ना तू केलं. ठीक आहे, आता मुलं जन्माला नको घालू." म्हणलं हा काय हा हा कोणता मुद्दा झाला? मुलं जन्माला नको घालू. त्यांना कसं पटवून सांगणार हे सगळं? हं. तर त्याच्यामध्ये एक असं आहे, की मुलांना काय होतं, की आपण दुसऱ्यांना एखादी गोष्ट तेव्हा सांगू शकत नाही, जेव्हा ती गोष्ट पर्सनल चॉईसची असते. हां, आणि पर्सनल चॉईस खरं म्हणजे तो चॉईस आहे, की ज्याच्यामध्ये इतरांवर काही फरक पडत नाही. म्हणजे आता मी हां, कोणत्या रंगाचा शर्ट घालायचा, हे हां. तू मला नको सांगू. कारण मी कुठल्याही रंगाचा शर्ट घातल्याने कुणालाही काही फरक पडत नाही. त्यामुळे तो हो, पर्सनल चॉईस आहे. हो, आणि आपल्याकडे एक धारणा अशी आहे, की मी मुलांना जन्म द्यायचा की नाही हा पर्सनल चॉईस आहे. हो. पण खरं म्हणजे ते सत्य नाहीये. कारण मी जेव्हा एखाद्या मुलाला जन्म देतोय, तेव्हा एक तिसरी व्यक्ती त्याच्यात येतीये. त्या बरोबर. त्या मुलावरती सगळ्या गोष्टींचा परिणाम होणार आहे. हो. त्यामुळे कोणीतरी दुखावलं जाणार आहे, कोणीतरी दुःखात ढकललं जाणार आहे. त्यामुळे तो नक्की. पर्सनल चॉईस नाहीये. नाही. आणि दुसरी गोष्ट ते मूल जन्माला आल्यानंतर आपण काही संत नसतो. ते काहीतरी पाप करणार, कोणाला तरी त्याच्यामुळे इजा होणारच आहे. ह्याही हो. गोष्टी आहेत. त्यामुळं मला वाटतं ही जी धारणा आहे, की मुलांना जन्म द्यावा की न द्यावा हा एक व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे किंवा पर्सनल चॉईस आहे. हे तितकंसं खरं नाहीये आणि त्या नाही. समजुतीतून असं होतं, की "अरे तू कोण मला सांगणारा? मी काय करावं?" हं, असं. उद्या सर मी तुम्हाला सांगायला गेलो, की तुम्ही खून करू नका. तर हं. कोणी विरोध नाही करणार त्याला. कारण आपण मान्य करतो, की खून करणे हा काही पर्सनल चॉईस नाही. हो, इतराला त्याच्यात इजा होती, इतर हो. कोणाला तरी. हा थोडासा फरक आहे असं मला वाटतं. पण बिलकुल. मला पुन्हा हं, बरोबर आहे. मला त्यातलं अँटिनेटलिझमच्या तुम्ही डेव्हिड बेनेटार वगैरे असं काही हो. कुणाचं वाचलंय का असं काही? मी त्यांचे डेव्हिड बेनेटार वाचलाय त्यांचं डेव्हिड बेनेटरचं. बरं.
एक प्रश्न मला सुचला जाता-जाता, की मी असं ऐकलंय, की तुम्ही अनिसामध्ये वगैरे पण लिहिता. हो. किंवा अशा रॅशनलिस्ट फोरम्सवर लिहिता किंवा एथिइस्ट फोरम्सवर लिहिता. आता माझा असा समज आहे बरं का आणि तो कितपत योग्य आहे मला माहिती नाही, की एनालिटिकल फिलॉसॉफी जी आहे, मुख्यत्वे दोन्ही गोष्टी एनालिटिकल फिलॉसॉफी आणि सायंटिफिक उत्क्रांतीवाद. बायोलॉजिकल इव्होल्यूशन ही सायंटिफिक फॅक्ट झाली आणि एनालिटिकल फिलॉसॉफी इज एनालिसिस इन्क्लुडिंग दॅट. ह्या गोष्टींचा भारतात खूप अभाव आहे. आणि त्यातल्या त्यात एथिइस्ट कम्युनिटी भारतात जी काही अस्तित्वात असेल थोडीफार, रॅशनलिस्ट कम्युनिटी ही किमान पक्षी इव्होल्यूशनला तरी मान्यता देते. थिअरी ऑफ इव्होल्यूशन किंवा हो. उत्क्रांतीवादाला. पण एनालिटिकल फिलॉसॉफी आणि त्यातून पुन्हा अँटिनेटलिझम ह्या अगदी अगदी एथिइस्ट कम्युनिटीला सुद्धा फार लांबच्या गोष्टी आहेत अजून भारतामध्ये. हो. हे बरोबर आहे का? अँटिनॅटलिझम प्रत्येक ॲथिस्ट होईलच हे जरुरी नाही. कारण रॅशनलिस्ट किंवा ॲथिस्टचं क्षेत्र कुठपर्यंत आहे, ते म्हणतात की आम्हाला प्रमाण हवं ईश्वराच्या असण्याचं, परमेश्वराच्या असण्याचं प्रमाण हवं. पण जेव्हा अँटिनॅटलिझमचा मुद्दा येतो, तर तिथे काय होतं की तुम्ही रॅशनलिस्ट आहात याचा अर्थ तुम्ही जरुरी थोडी आहे की तुम्ही जीवनाचे आनंद घेणार नाहीत. तुम्हाला मग लग्नही करायचं आहे. मग मुलं जन्माला घालणं ओघाने आलंच. तर काही लोकांना हे पटत जरी असलं, तरी ह्याचा अं, एथिझमशी काही असा संबंध जोडला जात नाही, थेट संबंध अँटिनॅटलिझमचा. म्हणजे ती ती अनिवार्यता नाही आहे. मुलं जन्माला घालू नका वगैरे. तसा जोडला जात नाही. पण एक आहे की एथिइझम हेल्प्स इन अँटिनेटलिझम. एवढं खरं आहे, की धार्मिक पूरक आहे, लोकांपेक्षा एथिइस्ट पर्सन इज मोर आहे. ससेप्टेबल टू बिकम अँटिनेटलिस्ट. पण पूरक आहे. मला हे म्हणायचं की रॅशनलिस्ट कम्युनिटी आहे. तुम्ही सगळ्याला प्रश्न विचारता हां, आणि सगळ्याचा अगदी ऑब्जेक्टिव्हली त्याचं एनालिसिस करता. मग तुम्ही हा पण प्रश्न विचारला पाहिजे, देव नाहीये, देवाला अस्तित्वात असण्याला तुम्ही अमान्य करत नसलात तरी किमान पक्षी एग्नॉस्टिक तरी आहात. माहीत नाही इथपर्यंत माहिती तरी तुम्ही पोहोचताय. तर मग हे सगळं बाकीचं ज्या गोष्टी चालू आहेत जगात, हं. त्या का चालू राहाव्यात पुढे? त्याला काय अर्थ आहे? हा प्रश्न ह्या लोकांना का पडत नाही? किंवा हा प्रश्न ते विचारत का नाहीत? विचारत असतील. आपल्यापर्यंत पोहोचत नसेल कदाचित. बरं. एक आणखीन अँटिनेटलिझमबद्दल मला विचारायचं आहे, की अँटिनेटलिझमचे खूप प्रकार आहेत. मला माहीत नाही तुम्हाला माहिती आहेत की नाही. पण काही लोकं म्हणतात, की अँटिनेटलिझम हे फक्त मनुष्य प्राण्यापुरतं आहे. हं, काही लोकं म्हणतात, की नाही, नाही इतर प्राणी पण ह्याच्यामध्ये येतात. हं. आणि त्याच्यात पुन्हा ते भेद करतात काही लोकं, की इतर प्राणी म्हणजे कोणते प्राणी? यावरही लोकांची भांडणं असतात, हो, की आता ज्या प्राण्यांची मनुष्य प्राणी पैदास करतो, त्या हं. प्राण्यांना काही लोकं घेतात, की मनुष्य प्राणीच पैदास करतो. म्हणजे त्यांनी मनुष्यांची पैदास केली काय? प्राण्यांची पैदास केली काय? हं. आर्ग्युमेंट दुःखाची, सफरिंगची तीच आहे. किंबहुना त्या प्राण्यांच्या बाबतीत तर अजून स्ट्राँग आहे. हो, कारण त्यांना एवढ्या यातनातून जावं लागतं. मीट इंडस्ट्री असो, डेअरी इंडस्ट्री असो. ह्या बकऱ्या असोत, गायी असोत, बैलं असोत, कोंबड्या असोत, खूपच मोठ्या यातनातून ते जातात. हो. त्याच्यानंतर आणखीन एक कॅटेगरी आहे, की कुत्रे-मांजरं जे असतात रस्त्यावरची, आता तर हं, मोठा वाद चालू आहे भारतात त्याच्यावर. तर त्यांचं स्टरलायझेशन हे हं. माणसाने जाऊन मुद्दाम स्वतः करावं की न करावं, ह्यावर मतभेद आहेत. काही लोकं म्हणतात, केलं पाहिजे आणि तो अँटी भाग आहे. हो. आणि तिसरी एक कॅटेगरी आहे ते म्हणतात, हे तर सगळं आहेच, पण वन्यजीव प्राण्यांमध्ये यातना खूप मोठ्या प्रमाणात आहेतच. त्या नाही आहेत असं नाहीये. त्यामुळे आहेच. हां, त्यामुळे जरी आपण त्यांना काय नैतिक, काय चूक, बरोबर हे बुद्धी त्यांना जरी नसली, तरी ते ज्यातून जातायत ते वाईट आहे, हे तरी आपण रिकॉग्नाइज करू शकतो आणि ते अँटिनेटलिझम आहे, असं काहींचा मतप्रवाह आहे. असे बऱ्याच छटा त्याच्यात आहेत. हो. तर तुम्ही ह्या सगळ्या छटांकडे कसं बघता आणि तुम्ही स्वतः कुठे लोकेट करता? माझं मत कुत्र्यांविषयी जे आहे, मोकाट कुत्र्यांविषयी, तर ते सरसकट आहे. म्हणजे तातडीने हं. त्यांना स्टरलाइज करायला हवं. कारण त्यांना
कोणती लाईफ मिळते? म्हणजे त्यांना काय मिळतंय? पोटभर तर कोणत्या म्हणजे स्ट्रे डॉग्सला जेवण मिळत नसेल. किती भटकावं लागतं, किती स्ट्रगल करावं लागतं. तर हं. आपल्याकडे ती चॉईस आहे. म्हणजे आपण अगदी रानावनात जाऊन इतर प्राण्यांना पकडून ते तर करणं कठीण आहे, थोडं अवघड अवघड आहे. आहे. पण हं. ह्यांना तर आपण करू शकतो. हं. तर ह्यांचं केलं पाहिजे तातडीने. पण त्याच्यामध्ये असं आहे, की बघा म्हणजे आता खूप लोकं माझ्या पर्सनली अशी ओळखीची आहेत, जी कुत्र्यांना स्टरलाइज करतात पकडून, त्याला मदत करतात वगैरे सगळं आहे आणि ते हो, कुत्र्यांप्रतीच्या प्रेमापोटीच करतात. ते काही कुत्री नको आहेत म्हणून करत नाही, तर कुत्र्यांना या सगळ्यातून जाऊ नये म्हणून करतात. परंतु बहुतांश त्या कम्युनिटीमधली लोकं अँटी नसतात. त्यांना नसतं. स्वतःला मुलं होतात हो. आणि त्या सगळ्यातनं ते जातात. त्यामुळं ही गोष्ट अँटी-नेटलिझममध्ये येते का? ह्यावर मतभेद आहे. याचं उत्तर सोपं आहे. कसं आहे माहीत आहे का? अ, प्राण्यांवरचं प्रेम म्हणजे काय? तुम्ही प्राण्यांना आजकाल बघा, की तुम्ही आधी एक शब्द होता, की हा माझा पाळीव कुत्रा आहे आणि मी याचा मालक आहे. आता मालक वगैरे शब्द येत नाही कुणाच्या बोलण्यात. पॅरेंट आहोत म्हणतो आम्ही. पेट पॅरेंट, हं, डॉग पॅरेंट, कॅट पॅरेंट. म्हणजे ते हं, स्वतःला त्यांच्या आई-वडिलांच्या ठिकाणी बघतात. आणि हं, सेम तेच ऑक्सिटोसिन त्यांच्या मेंदूमध्ये सिक्रेट होतं, जे त्यांच्या मुलांसाठी होतं. म्हणजे त्या पिल्लांना बघून, त्या कुत्र्यांना, मांजरांना पाहून त्यांच्या मेंदूमध्ये ते सिक्रेट होत आहे आणि त्यांना ती फीलिंग येत आहे मातृत्वाची, पितृत्वाची. मेरा बच्चा, माझं पिल्लू. म्हणजे अगदी त्याला त्यांच्यासाठी तो भेद नाहीये, की म्हणजे हे हं, कुत्र्याचं पिल्लू आहे. त्यांच्यासाठी ते त्यांचंच आहे. हं, त्यांना म्हटलं, "अरे तुमच्या कुत्र्याचं नाव काय?" तर ते ऑफेंड होतात. "कुत्रा कसा काय म्हटलं तू?" मग त्यांना हे हं. अपेक्षित असतं, तुझ्या बाळाचं नाव काय आहे? हे हं, हं, तर त्यांचे इमोशन्स जुळलेले असतात. तर तिथे पण पॅरेंटहूड आलं. तुमची ती हं, मातृत्वाची, पितृत्वाची फिलिंग आली. तर हं, तुम्ही हं, रॅशनलिस्ट जरी असाल आणि तुमच्या मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन सिक्रेट होत आहे, हं, तर ती बायोलॉजी कशी तुम्ही ट्रान्सेंड करणार? त्या बायोलॉजीला आवरून धरणं कसं? आणि मी रॅशनलिस्ट आहे किंवा मी एथिस्ट आहे, तर याचा अर्थ असा थोडी होतो, की म्हणजे मी अँटी नॅटलिस्ट पण असलो पाहिजे. ती अनिवार्यता हं, नाही आहे ना. म्हणजे हं, त्यांनी हं. बाधा येत नाही. तुमच्या अँटी नॅटलिस्ट नसण्याने तुमच्या रॅशनलिझमला किंवा तुमच्या बाधा येत नाही. त्याला बरोबर आहे. बाधा येत नाही. हं, 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 एकीकडे मी म्हणतोय किंवा मी नास्तिक आहे आणि सकाळ-सायंकाळ देवळात जातोय, पूजा करतोय, उपवास करतोय, ध्यान साधना करतोय, आरत्या करतोय, तर त्यांनी बाधा येते. तो विरोधाभास आहे. हां. तो तिथे विरोधाभास दिसेल, पण ह्यानी येत नाही ना. त्याच्यामुळे अँटी नॅटलिझम म्हणजे कित्येकांच्या तर ते गावातच नाहीये. म्हणजे त्यांना असं वाटत नाही. पण मला असं वाटतं, की रॅशनलिस्ट लोकांना जर ह्या गोष्टी सांगितल्या ना, तर त्यांना ह्यांच्या तुलनेने त्या लवकर पटतील. हं, म्हणजे ते असं घेणार नाहीत, की "अरे काही बोलता का? असं कसं काय? मग हं, कुणीच मला नाही घातलं." कारण त्यांना ती त्यांच्या मेंदूला ती सवय आहे विचार करण्याची, हं, क्वेश्चन करण्याची, प्रत्येक गोष्टीला त्या अ, प्रश्नाच्या हं. चौकटीत ठेवण्याची. तर ते त्यावर विचार करतील आणि बरेचसे लोकं पॉझिटिव्हलीच ते सांगतील, की "नाही यार, हा एक तोडगा असू शकतो." बरं. पुन्हा त्या प्राण्यांच्या मुद्द्याकडे मला यायचंय, की आपण ज्या प्राण्यांची पैदास करतो मीट आणि डेअरी इंडस्ट्रीमध्ये, हां, मांसासाठी आणि दुधासाठी, हां, तेही प्रजननच आहे. त्यातही आपण नवीन पिल्लाला इथे जन्म घालतोय आणि यातनातून त्याला जायला लावतोय. हां. तर तुम्ही त्याला अँटिनेटलिझममध्ये घेता, की तुम्हाला असं वाटतं, की हे फक्त मनुष्यांपुरतं मग आहे? फूडसाठी वाढवण्यात येणारे जे आहेत, जसं बकरे आहेत, हं, कोंबड्या आहेत. तर हं, ही कसं आहे, की बऱ्याचशा लोकांचा तो दैनंदिन आहार आहे. म्हणजे त्यांच्या तो आहाराचाच भाग आहे. हं, तर त्यासाठी ती वाढ केली जाते. हं, तर ते जर बंद केलं, हं, मग हा एक नवीन समस्या उभी राहील मांसाहाराची. हं, मग याला पर्याय काय आहे? मग इथे हं, परत तुमचं स्वातंत्र्यावर वादविवाद होतील, की आता आम्ही हं, काय सगळ्यांनी भाजीपालाच खायचा का? आम्हाला मांस खायचा आहे. ज्यांना ते नाही, पण त्यांना असं वाटतं, की त्यातून प्रोटीन मिळतं आणि वेगळ्या चांगल्या दर्जाचं प्रोटीन मिळतं मांसाहारातून. त्याचं काय? हं, मग एका हं, सायन्सला ते आधार करून सांगतील, की मांसाहार करणं कसं बरोबर आहे.
तर ते तो खूपच विवादात्मक तो मुद्दा होईल, की म्हणजे ती इंडस्ट्री वाढवायची की नाही, की म्हणजे त्यांना जन्माला घालायचं की नाही घालायचं. त्यामुळे ते त्यांच्या बाबतीत अँटी नॅटलिझम अप्लाय करणं ह्यावर खूप मोठा म्हणजे ते वाद होईल त्यावर, की म्हणजे हे करायचं की नाही करायचं. पण वाद तर आता मनुष्याच्या बाबतीत अँटिनेटलिझम अप्लाय करण्यावरही खूप मोठा होणार आहे. मला नाही वाटत, की कोणी ह्याला सहज ॲक्सेप्ट करणार आहे. म्हणजे तुम्ही ज्या आर्ग्युमेंट्स मांडल्या, की प्रॅक्टिकल गोष्ट आहे, की त्यांनी काय करायचं म्हणजे ज्यांचा आहार ह्याच्यावर अवलंबून आहे, त्यांनी मग काय करायचं? हा एक त्यांनी प्रश्न आहे. हां, हां. किंवा त्याच्यावर लाईव्हलीहूड ज्यांचं आहे, त्या शेतकऱ्यांनी काय करायचं? हां, हे हां, जसे हां, प्रश्न आहेत, तसे हां. अँटी बाबतीतही आपण विचारू शकतो, की मग जर पुढची पिढीच नाही, तर मग ज्यांना आई-वडील व्हायचे त्यांनी काय करायचं? किंवा मग त्यांनी म्हातारपणी काय करायचं? किंवा मग शेवटची जी जनरेशन आहे त्यांनी काय करायचं? वगैरे, वगैरे. असे सगळेच आर्ग्युमेंट्स अँटी बाबतीत पण लागू होतात. हो. अँटी झालं पाहिजे ह्याचे साठीचे जे हे आहेत अ, कारणं जी आहेत, तर एक तर हं, काय असू शकते, की दुःख वाट्याला यायला नको. हं, जन्मच नाही झाला तर दुःख वाट्याला येणार नाही. हं, ही एक भावना असू शकते आणि दुसरं म्हणजे जसं आपण व्यापक विचार करतो, की आता ओव्हर क्राउडेड झालंय सगळं, तर इथे कशाला आपण त्यामध्ये गर्दी वाढवायची? हं, हा एक परोपकाराचा विचार झाला त्यामध्ये. हं, पण हे दोन्ही विचार जरी केले, हं, तरी आधी माणसाला स्वतः अँटी व्हावं लागेल. जे हं. खूप मोठं आव्हान आहे. म्हणजे लोकांना तुम्ही कसं कराल अँटी नाही हे इथे जर बरोबर आहे. पण सॉरी मी इंटरप्ट करतो. मला असं विचारायचं आहे, की तुम्ही जे मांसाहाराबद्दल किंवा बकऱ्या, गाय-बैल, कोंबड्या ह्यांच्याबद्दल बोललात, हां. की जर समजा पर्याय प्रॅक्टिकली आय अंडरस्टँड, की प्रॅक्टिकली फार प्रॉब्लेम्स आहेत. प्रॅक्टिकली एका दिवसात हे सगळं बंद करणं शक्य नाही आणि योग्यही नाही. हे हं. पूर्णपणे मान्य आहे. हो, पर्याय आपण उपलब्ध करून दिले पाहिजेत, जेणेकरून ह्या प्राण्यांना अस्तित्वात आणण्याची आवश्यकता आपल्याला पडणार नाही. हो, म्हणजे आता लॅब ग्रोन मीट वरती खूप मोठं संशोधन चालू आहे. लॅब हो. ग्रोन मिल्कवर खूप मोठं संशोधन चालू आहे. प्लांट बेस्ड मीट आहे, प्लांट बेस्ड मिल्क आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हं, मग जर पर्याय जर मे बी आणि ह्याला कालावधी लागेल 400-500 वर्ष लागतील मे बी. हे जर पर्याय उपलब्ध करून जर देण्यात येणार असतील, हं. तर मग ह्या प्राण्यांना अस्तित्वात आणणं योग्य आहे का? डिपेंड्स. कसं, की आपण उदाहरण घेऊया कोंबडीचं. हं, ठीक आहे. तर ह्यावर काय तुम्ही तर्क द्याल? किंवा आता आपण की नाही हे कोंबड्यांना खूप सफरिंग झेलावी लागते. तर हं, त्यांच्या वाटेला ती यायला नको. हं, तर आपण त्यांना जन्मच घेऊ नाही द्यायचा. मग हं, खायचं काय? पर्याय आहे मग. समजा उदाहरणार्थ पर्याय आपण सगळ्यांनी मटण खायचं. कोंबडीला सफरिंग नाही द्यायची. हं, आता कोंबड्या नकोत. या पृथ्वीवर हं, कोंबड्या नकोत. हा हं. डिसिजन घेतो म्हटलं, तर मग कोंबडीवरचं संकट गेलं बकऱ्यांवर. दोन्ही नाही जरी मी जेव्हा पर्याय म्हणलो, तेव्हा असे पर्याय म्हणलो, की ज्याच्यात आपल्याला नवीन कुठल्याच प्राण्यांची पैदास करावी लागणार नाही. म्हणजे इदर लॅब ग्रोन मीट हां, म्हणजे कृत्रिम मीठ हां, किंवा प्लांट बेस्ड मीट किंवा प्लांट बेस्ड अल्टरनेटिव्हज. हां, जर असे उपलब्ध असतील न्यूट्रिशनली सफिशियंट, हां. तर ह्या प्राण्यांना अस्तित्वात आणणं किती योग्य आहे? सगळ्याच म्हणजे कोंबडी सोडून बकरीला खावा असा माझा म्हणण्याचा अर्थ नव्हता. त्यांना अस्तित्वात आणायचं नाही, तर का हं, आणायचं नाही हे आधी लोकांना पटवून द्यावं लागेल. म्हणजे त्यांना एक हं, लॉजिकल उत्तर द्यावं लागेल. का नको? तू म्हणतोय की बा आता यांना अ, जन्म नको परत. हं. तर का नको? आपण काय उत्तर देणार आहोत मग? जे उत्तर दयाभाव. आपण नाही, जे उत्तर आपण मनुष्याला का नको आणायला, नवीन मुलांना जन्म का नको द्यायला, हे उत्तर देणार आहोत. तेच उत्तर त्या बाबतीत लागू पडतं. अँटिनेटलिझमची जी आर्ग्युमेंट्स आहेत, की हां, का नको? नवीन मुलाला जन्म का द्यायचा नाही? कारण त्याच्या ठिकाणी मला यातना निर्माण करायच्या नाहीयेत. हो.
आणि तो जन्माला येण्या अगोदर आयुष्याची जी सुखं आहेत, जी काही असतील, त्यापासून हं. तो वंचित नाहीये. हो, म्हणजे मुळातच ज्या सुखांपासून तो वंचित नाहीये, हो, ती सुखं प्रदान करण्यासाठी त्याच्या ठिकाणी मी त्याच्यावरती यातना लादतोय. हो, हे करू नये, करणं योग्य नाही म्हणून मी त्या मुलाला जन्म देऊ नये. असा अँटिनेटलिझमचा आर्ग्युमेंट आहे. हो. मग हेच उत्तर बकरीच्या बाबतीतही लागू पडतं, कोंबडीच्या बाबतीतही लागू पडतं ना? लागू पडतं. पण हे जर आपण प्रमोट केलं ना, म्हणजे आपण जर म्हणजे मनुष्य प्राण्यावर हे काम करण्याच्या आधीच हे मुद्दे जर उचलून धरले, तर लोकं आपल्याला वेड्यात काढतील आणि आपला हा अँटी मुद्दा ते सिरियसली घेणार नाहीत. त्यांना असं वाटेल, की यांच्या मेंदूत काहीतरी बिघाड झालाय. कसं कोणीच एक्झिस्ट का नाही करावं? म्हणजे ते एकदम अ, नकारात्मक घेतील ते. म्हणजे तुम्ही निराशावादी आहात तुम्ही लोकं. आणि मग जे आपण करू शकू म्हणजे लोकांना कमीत कमी मनुष्य प्राण्यांनी तरी अँटी नॅटलिस्ट व्हावं. तर ह्याला थोडंफार जे लोकं सिरियसली घ्यायचं तर ते घेणार नाहीत. ते म्हणतील, "अरे, हे तर भलत्याच आजकाल कशातरीच गोष्टी करतोय हा माणूस. कोणीच एक्झिस्ट नाही करावं या पृथ्वीवर." तर ते मग मग सिरियसली घेणार नाही. ते कठीण तो जाईल. मला असं म्हणजे वाटतं तो की बरोबर आहे. अँटी हं. फक्त मनुष्यापुरतं सध्या तरी मर्यादित ठेवायला हवं. बरं. म्हणजे लोकांना कसं वाटेल, त्याचं मेसेजिंग कसं असावं, हा तुमचा मुद्दा बरोबर आहे. आणि जेव्हा तुम्ही जर ॲक्टिव्हिजम करणार असाल, आउटरीच करणार असाल, लोकांना सांगणार असाल, तर त्याचं मेसेजिंग कसं करावं? एकदम सगळंच प्राणी पण त्यात आणले, मनुष्य पण आणला, हे करू नये, हे अगदी योग्य आहे. पण तुम्हाला स्वतःला हे पटतंय का, की हेच मुद्दे प्राण्यांना लागू पडतात? मला तितकासा पटत नाही. का पटत नाही? हं, कारण मनुष्य ज्या पद्धतीने विचार करतो, म्हणजे माणसाचा मेंदू ज्या पद्धतीने विचार करतो ना, तर त्या पद्धतीने एक्झॅक्टली तसा विचार नाही करत प्राण्यांचा मेंदू. म्हणजे त्यांना हे अस्तित्वाचे प्रश्न वगैरे किंवा ते चिंतन करत बसणे, हं. गूढ काही आहे बा याचं गूढ, त्या फंदात ते पडत नाहीत ते लोकं. म्हणजे हे बरं. सायंटिफिक फॅक्ट आहे. नाही त्यांना हे फक्त बरोबर आहे. ते सर्व्हायव्ह ते जरी करायचा हां, ते बरोबर आहे. म्हणजे मे बी मेंटल डिस्ट्रेस किंवा आपल्याला जेवढ्या अँक्साइटी वाटते भविष्याची, अशा काही ॲस्पेक्ट्स आहेत ते मे बी प्राण्यांना नाहीये. कारण ते नाही, प्रेझेंटमध्ये जगतात. नाहीये. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना यातना नाहीये. यातना आहे ना. यातना हां, आहे. पण आपण आपल्या यातनेचं मनुष्य प्राणी जसं विश्लेषण करू शकतो किंवा हे कशामुळे आहे, त्याच्या मुळाशी जाऊ शकतो आणि आपण त्याच्यावर सोल्युशनही शोधू शकतो. त्यांच्याकडे तो पर्याय नाही आहे ना. मग उलट माझ्या त्यांना अस्तित्वात अजून न आणण्याचं अजून मोठं कारण आहे. कारण ते एकदम हेल्पलेस आहेत. ते एकदम इनोसंट आहेत. हेल्पलेस आहेत. हां, मग त्यांना जर त्यांना कदाचित आपण पटवू शकलो, पटवायची गरज नाही. म्हणजे आपण करू शकतो त्यांच्यासोबत, तर आपण ते केलं पाहिजे. माझ्या काय गल्लीमध्ये केलं पाहिजे? एक मोकाट कुत्री आहे आणि दरवर्षी 8-10 पिल्लांना जन्म घालते. हं. आणि त्यातले हार्डली 2-3 पिल्लं सर्व्हाईव्ह करतात. बाकीचे कोणी अ, ऊन, पाऊस, वाऱ्याने मरतात. कोणी मोठे कुत्रे मारून टाकतात. कोणी गाडीच्या चाकाखाली येतं आणि तिच्या डोळ्यादेखत घडतं हे सगळं. तर मला असं वाटतं, की त्या कुत्रीला वाटत असेल का, की हे नको दरवर्षी, दर 6 महिन्यांनी, 1 वर्षांनी मुलं जन्माला घालणं, हे नको. तर आपण जसा विचार करतो, की यावर काही उपाय आहे का? मला नाही वाटत ते लोकं तसे विचार करत असतील किंवा त्यांना असं तरी वाटत असेल किंवा हे जर नाही झालं, मुलं जन्माला घालणं आणि त्यांचं हे दुःख बघणं, त्यांचं मरणं, त्यांची भूक, त्यांची व्याकुळता हे पाहणं आपल्या वाट्याला येणं. तर ते एक्झॅक्टली माणसासारखे नाही बघत. ते त्यांची मेमरी पण शॉर्ट असते आणि ते विसरून ते जातात. बरोबर आहे. ते ते सगळं बरोबर आहे. पण जी पिल्लं मरतायत गाडीखाली येऊन, हं. ते पिल्लू गाडीखाली आलेलं असताना, त्याचा पाय मोडलेला असताना आणि ते शेवटी मरत असताना, त्याला यातना होतात. यातना ही होतात. सायंटिफिक फॅक्ट आहे. हो, हो. बरोबर? म्हणजे त्या बरोबर. पिल्लाला एवढी बुद्धी नाही, की आपल्याला आपल्या आईने जन्म दिला नसता तर बरं झालं असतं, हा विचार करण्याची. पण त्याला नाही. यातना होतायत. बरोबर? यातना होतात. हो. मग ज्या बकरीचा गळा कापला जातोय, तिलाही यातना होतायत. तिला यातना होत आहे. बरोबर? मग हो. तिला बुद्धी नाही, पण आपल्याला बुद्धी आहे,
की मग ह्या बकरीला अस्तित्वात आणलं नसतं तर बरं झालं असतं. बरं झालं असतं. मग आपण ह्या प्राण्यांची आपल्या स्वार्थासाठी पैदास करतोय. हो. हे अँटिनेटलिझमच्या विरुद्ध जात नाही का? असा माझा प्रश्न आहे. जातं, पण तुम्हाला त्यासाठी कंपॅशनेट व्हावं लागेल. म्हणजे तुम्ही कंपॅशन पोटी ते करू पाहताय किंवा करू इच्छिताय, हे तुम्हाला पटवून द्यावं लागेल. तुम्हाला प्राण्यांच्या प्रती असलेली करुणा हे करायला भाग पाडते, की म्हणजे मला त्यांचं अ, त्यांनी आता रिप्रोडक्शन नाही करावं, प्रोक्रिएशन नाही करावं. ते यासाठी करतच नाहीत, आपण करवतो. सर्वांना कुठे करवतो आपण? नाही, मीट आणि डेअरी इंडस्ट्रीमध्ये इव्हन हां, डेअरीचं जरी उदाहरण घेतलं, हां, तरी आपण त्याची व्यवस्था करतो. म्हणजे तुम्ही नैसर्गिक रेतन असेल, कृत्रिम रेतन असेल, हां, आपण हां. ते रेतन घडवतोय. हो, आपण ठरवतो कुठल्या बैलाचा वळू करायचा, कुठले बैल नांगराला लावायचे, कुठल्या बैलांचं कॅस्ट्रेशन करायचं, कुठले बैल गायींमध्ये सोडायचे हो, आणि आपण ते रेतन करवतो, जेणेकरून तिला हो, वासरू व्हावं आणि मग ती हो, गाभण व्हावी, मग आपल्याला दूध मिळावं. हो. म्हणजे आपण प्रजनन करतोच आहे, फक्त प्राण्यांचं करतोय. प्राण्यांचं करतोय. हां, मग हे अँटी विरोधात नाही का संपूर्णपणे? असा माझा प्रश्न. आहे ना, पण जो इंडिव्हिज्युअल, जो व्यक्ती अँटी नॅटलिस्ट आहे, तो हे करणार नाही. हं, पण अँटी नॅटलिस्ट लोकांची संख्या किती आहे? म्हणजे मला वाटतं लाखात एखादा राहत असेल आणि बरोबर. त्यातल्या बऱ्याचशा लोकांना तर माहीत नाही, की ते अँटी नॅटलिस्ट आहे. ते आधी हो. स्वतःच सेल्फ डाऊटमध्ये जगतात, की म्हणजे माझ्यात काही कमी तर नाही, माझ्यात काही मेंदूत गडबड तर झाली नाही मला, असे का विचार येताय? अगदी हं, प्रवाहाच्या विरुद्ध विचार आहे ना. तुम्ही अँटी नॅटलिझम कसं पटवून द्याल? हं, तर हे स्वतःलाच पटणं इतकं अवघड आहे, तर तुम्ही त्या इंडस्ट्रीज, डेअरी इंडस्ट्री किंवा स्लॉटर इंडस्ट्री, मीट इंडस्ट्री ह्यांना कसं पटवून द्याल तुम्ही? बरोबर. तो आता आहे मुद्दा प्रॅक्टिकली. माझ्या एका वा मित्राचं समजा पोल्ट्री फार्म आहे. ठीक आहे. हं, हं, आणि मी अँटी नॅटलिस्ट आहे. तो माझा रिस्पेक्ट करतो. त्याला माहीत आहे माझी विचारधारा काय आहे. पण उद्या मी त्याच्या पोल्ट्रीमध्ये जाऊन बसलो, त्याच्या ऑफिसात बसून त्याच्यात चहा पीत-पीत त्याला हा मुद्दा पटवून दिला, की "बघ बाबा, किंवा कशाला तू त्याला जन्माला घालतोय?" हं, तर तो कसं काय राहील त्याच्याकडे उत्तर? तो म्हणेल, की "बाबा, मी एकट्याने पोल्ट्री बंद करून काय होणार आहे? हं, लोकं खाणं बंद करतील का? किंवा माझे जे हं, कॉम्पिटिटर्स आहेत मार्केटमध्ये, मी हं, चल उद्या तुझ्या म्हणण्याखातीर मी बंद करेल. पण हजारो, लाखो आहेत ते कसं बंद होणार आहे? तर जेव्हा एखादी गोष्ट इतक्या अशक्य कोटीत येते किंवा हे म्हणजे शक्य नाही, भयंकर चॅलेंजिंग आहे. तर तिथे माणूस खूप लवकर हताश होऊन जातो. तो म्हणतो, की म्हणजे मी एकटाच पोल्ट्री बंद करू, बाकी सगळे करत राहतील. मी एकटाच डेअरी बंद करू, बाकी सगळे करत राहतील. तर हं, ह्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या लेव्हलवर ते पटवून द्यावं लागणार आहे ना, अँटी नॅटलिझम. हं. बरोबर आहे. तुमचा मुद्दा बरोबर आहे. त्याला एक व्हीगनिझमची जोड आहे. मला माहीत नाही तुम्ही व्हीगनिझमबद्दल ऐकलंय की नाही? व्हीगन ऐकलंय. म्हणून आहे असं. पण नाही बरोबर आहे म्हणजे त्यात काही असहमती नाही माझी. मला थोडंसं वेगळ्या मुद्द्याकडे यायचं आहे आणि ते म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात म्हणून मला विचारायचं आणि तुम्ही थोडंसं तुम्ही बोललात पण, की माझा असा समज आहे, की आपल्यामध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये सुद्धा हं. मूलतः कुठलं डिझायर असतं, कुठली इच्छा असते. तर लैंगिक आनंदाची इच्छा हो, असते. हो. सेक्शुअल डिझायर असतं. आणि मग जेव्हा बाई किंवा फिमेल प्रेग्नंट होते, हं. त्याच्यानंतर तिचं जो हॉर्मोनल इक्वेशन बदलतं. हो, त्यातून तिला मॅटर्नल काय म्हणू आपण इन्स्टिंक्ट म्हणा किंवा बाळाबद्दलचं प्रेम हे निर्माण होतं. हो. म्हणजे मॅटर्नल इन्स्टिंक्ट ज्याला म्हणतात किंवा मदरहूड किंवा असं, हं, ते खरं म्हणजे पोस्ट द फॅक्ट आहे, की प्रेग्नंट झाल्यानंतर. हं, त्याच्यामुळे ते मुलांना जन्म देण्यासाठी जस्टिफिकेशन असू शकत नाही. हं. आणि म्हणून असा एक माझा समज आहे आणि तो मला तुमच्याकडनं विचारायचा आहे, की तो किती योग्य आहे, की माझा असा समज आहे, की जी लोकं म्हणतात, की नाही, नाही मुलांना जन्म देणं हेच मूलतः इन्स्टिंक्ट आहे आमचं. बायोलॉजिकल क्लॉक वगैरे आणि मग मला आता मुलांना जन्म द्यायचा आहे आणि म्हणून मला प्रेग्नंट व्हायचंय. हां. हे इन्स्टिंक्ट असं म्हणणारे जे लोकं आहेत, त्याच्यावर एक विचार असा आहे, की नाही हे खरं म्हणजे
सोशल ब्रेन वॉशिंग आहे. तुमचं इन्स्टिंक्ट नंतर ते हार्मोनल तुम्ही प्रेग्नंट झाल्यानंतर होता. मुळात तुम्हाला प्रेग्नंट होण्याची इच्छा नाही, तुम्हाला सेक्स करण्याची इच्छा आहे. तर हे खरंच किती खरं आहे ह्याच्यात? संस्कारातून आलेलं तर आहेच ते ब्रेन वॉशिंग आहे, की तुम्हाला मातृत्वाचं अ, म्हणजे तुम्ही आई होणं म्हणजे हे तुमच्या स्त्रीत्वाचं पूर्णता आहे. ती तुम्हाला सिद्ध करायची आहे. पण हं, इथे मला थोडंसं तुम्ही जे म्हणताय ना, की प्रेग्नन्सी राहिल्यानंतरच ती फीलिंग येते, तर तसं नाहीये ते. हं, स्त्रियांमध्ये आणि बऱ्याचशा पुरुषांमध्येही हं, आधीच ते ऑक्सिटोसिन सिक्रेट होतं आणि ते नॅचरल आहे. म्हणजे जसं पिरियड्स येणं सुरू होतं ना, तर तेव्हापासून ते सेक्शुअल प्लेजर घेण्याची तर इच्छा होतेच. पण हं. मातृत्वाची पण येते. आई होण्याची किंवा प्रोक्रिएट करण्याची, मला बाळ असावं आणि अ, ते हार्मोन्स येतात. म्हणजे ते असं नाही आहे, की म्हणजे तुम्ही प्रेग्नंट झाले त्यानंतरच ती फीलिंग येते. तसं बरं. असतं. मी तर म्हणतो, की हे आधी येतं. आई होण्याची मातृत्वाची इच्छा अगोदर येते. आई होणं हं, मग लग्नाशिवाय कसं शक्य आहे? बायोलॉजिकली शक्य नाही आहे आणि म्हणजे तुम्ही एका नैतिकतेच्या दृष्टिकोनातून पाहाल तरी पण ते शक्य नाही आहे म्हणजे कुमारी माता बनणं. मग त्यासाठी लग्न हे माध्यम आहे. लग्न करणं किंवा सेक्स करणं हे माध्यम आहे. ह्याच्या थ्रूच तुम्हाला जावं लागेल. त्या नाही पण बाळापर्यंत जावं लागेल. मग जर मातृत्वाची इच्छा खरंच असेल, तुम्ही म्हणताय तसं, की फंडामेंटल असेल, फंडामेंटल इन्स्टिंक्ट असेल, तर मग अँटिनेटलिझममध्ये काही अर्थच राहिला नाही ना. कारण मग मग वी आर अगेन्स्ट आवर बेसिक इन्स्टिंक्ट्स. हो, हे म्हणता येईल. म्हणजे इथे थोडंसं आपण कसं होतं आपल्या थॉट्समध्ये म्हणजे अँटी नॅटलिस्ट जे लोकं आहेत, त्यांच्या हं, थॉट्समध्ये ती क्लॅरिटी ज्या लेव्हलनी आलेली असते ना, तर हं, ती लेव्हल गाठायला आता कसं आहे त्यात आपला काही मोठेपणा नाही आपण तिथे कसं पोहोचलो, हं, की आपण अशी कोणती साधना केली, आपण तिथे पोहोचलो. पण आपण तिथे पोहोचलो आणि तिथून आपल्याला क्लिअर दिसतंय, की म्हणजे हे सोल्युशन आहे आणि खूप सुंदर सोल्युशन आहे अँटी नॅटलिझम. पण ते हं, प्रत्येकाला कसं पटणार आहे? ते म्हणतील हे तर निसर्गाच्या विरोधात जाणं आहे. मुलं जन्माला घालणे हे नैसर्गिक आहे आणि तो जीवनाचा आनंद आहे. आनंदासाठी आपण अनेक गोष्टींवर अवलंबून आहोत, नाही का? हं, म्हणजे त्यात मनोरंजन आलं, खाण्यापिण्याचे स्वाद आले, म्हणजे सेन्सेसचे प्लेजर्स आले. अं, आता सुख, सोयी-सुविधा आल्यात. तुमच्यापाशी जितके जास्त साधन सामग्री उपलब्ध आहे, तितके तुम्ही सुखी असता, असं एक समीकरण असतं डोक्यात. तर त्यातलंच एक हे आहे ना, म्हणजे तुमच्या आनंद मिळवण्याचे अनेक जे मार्ग आहेत, त्यातलाच एक मार्ग त्यांनी हे करून ठेवला आहे, मुलं जन्माला घालणे. त्यांना वाढवणे, त्यांना वाढताना बघणे. तर तो एक वेगळा सुकून ते फील करतात ना, तर त्यांना जर आपण अँटी पटवून देण्याचा प्रयत्न केला, तर हं. ते म्हणतात, "तुम्ही तर आनंदाच्या विरोधात नाही आहे ना," म्हणता तुम्ही जे सो कॉल्ड रॅशनलिस्ट लोकं आहात, तर मग तुम्ही आमच्या आनंदाच्या अगेन्स्ट कशा काय गोष्टी करताय? आम्हाला यात आनंद मिळतो. म्हणजे मी ह्यामध्ये पॅरेंटिंग करताना अक्षरशः असं जे एक काय म्हणतात त्याला ऑर्गाझम प्राप्त करणारे लोकं बघितले आहे किंवा त्यांना असं भयंकर सुख येतं त्याच्यात, की घरी 2-3 मुलं आहेत आपले, ते वाट बघत आहे. मग आपण त्यांच्यासाठी काहीतरी खाऊ जाता-जाता खाऊ घेऊन जातोय. मग ते आपल्या अंगा-खांद्यावर खेळतायत आणि त्यात त्यांना खूप सुख मिळतं. आपण म्हणजे मी माझं पर्सनली सांगतो, मी ते बघतो ना असं वाटतं, की यार ह्याला ह्या बंधनात कसं काय सुख मिळत असेल? ह्याला याचं स्वातंत्र्यच नाही. ऑफिसमधून निघाला की सरळ घरी जातो. हा मित्रांसोबत बसत नाही, काही नाही आणि स्वतःला म्हणतो, की मी कुटुंबवत्सल आहे. मी एक जबाबदार अ, संसारी पुरुष आहे. हे आणि मला यातच सुख मिळतं. आणि खरोखर त्यांना कदाचित मिळत असावं. म्हणजे मला त्यांच्याकडे पाहून वाटतं, की त्यांना ते वेगळंच असं वाटतं, की त्यांना असं वाटतं, की मी काहीतरी शौर्य करतोय, की म्हणजे मी जीवन सार्थक करतोय हे सगळं करून. ह्या लोकांना तुम्ही कसं सांगाल? कसं पटवून द्याल तुम्ही अँटी नॅटलिझम? ह्याला एक उत्तर असं आहे, की पहिल्यांदा म्हणजे प्रत्येक गोष्ट नैसर्गिक असते म्हणजे ती योग्य असते असं नाही. खूप गोष्टी नैसर्गिक आहेत. भूकंप नैसर्गिक आहे. मलेरिया नैसर्गिक आहे हो, हो. आणि त्या भयंकर वाईट गोष्टी आहेत त्या.
आणि प्रत्येक गोष्ट जी अनैसर्गिक असते ती वाईट असते असंही नाही. आता हो, आपण जे करतोय ते संपूर्णपणे अनैसर्गिक आहे. कॉम्प्युटरवर हो, कोणत्याही इतर निसर्गात प्राणी बसत नाही. हो, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आपल्या बायोलॉजिकल मेकअपमधून खूप असे इन्स्टिंक्ट्स आहेत, जे आजच्या सिव्हिल समाजामध्ये आपण योग्य मानत नाही. अग्रेशन आहे, हो, व्हायलन्स आहे. हो, प्राण्यांमध्ये सर्रास आपण बघतो व्हायलन्स आणि अग्रेशन. हं, खूप लोकं बलात्कार आहे. हो, नैसर्गिक गोष्ट आहे हो, आणि काही लोकांना त्यातनं आनंदही मिळत असतो. हो. हे काही मी अतिशयोक्ती करत नाही. ही नाही, सत्य नाही. गोष्ट हो, आहे. पण केवळ त्यांना आनंद मिळतो म्हणून त्यांना ते करणं योग्य आहे, असं होत नाही. आता मी मुलांना जन्म देणे म्हणजे बलात्काराशी तुलना करत नाहीये. 2 वेगळ्या गोष्टी आहेत. हो, पण मला फक्त तुलना, उपमा ह्या मुद्द्यासाठी द्यायची आहे, की केवळ मला आनंद मिळतोय, खूप परमानंद मिळतोय, म्हणून मी काहीही करू शकेन आणि तो नैसर्गिक पद्धतीतून मला तो मिळतोय, म्हणून हो, मी तो अवलंबलाच पाहिजे, हो. असं आपण ऑलरेडी मानत नाही सिव्हिल समाजात. नाही अनेक मानत. गोष्टी अशा हं. ह्या क्रायटेरियात बसणाऱ्या अनेक गोष्टींना आपण अयोग्य मानतो. हो, असं करणाऱ्या लोकांना आपण तुरुंगात टाकतो. हो. तर मग केवळ असं आहे म्हणून मुलांना जन्म द्यावा, असं होत नाही. असं नाही होत. माझं त्यांना उत्तर राहील. उत्तर बरोबर आहे तुमचं. पण माझं माझी आर्ग्युमेंट ही आहे, की म्हणजे तुम्हाला हे हळू-हळू करावं लागणार आहे. म्हणजे तुम्ही जर सुरुवातीलाच अँटी नॅटलिझमची तर मी म्हणतो, की अजून इथे आपल्या देशात एथिझमच पद्धतशीरपणे अजून एस्टॅब्लिश झालं नाहीये. रुळलं हं, नाही म्हणजे त्यालाच अजूनपर्यंत मान्यता नाही आहे. म्हणजे हं, लोकांचा तो एक्सेप्टन्स नाही आहे. तर हं. तेच पूर्ण झालं नाही, तर आता तुम्ही अँटी नॅटलिझम जर एक चळवळ उभी कराल, तर कदाचित लोकं खूप जास्त मग त्याला हे करतील, विरोध बरोबर, करतील. बरोबर. मग इन प्रिन्सिपल तुम्ही सहमत आहात, पण मी प्रॅक्टिकली त्याचा सहमत आहे. प्रसार करायचा सहमत आहे. असं. हो, सहमत आहे. तुम्ही एथिइझमचा मुद्दा काढला म्हणून मला हेही सांगायचं आहे, की असं आवश्यक नाही. तुम्ही म्हणलात, की तुम्ही नास्तिक असला पाहिजेत अँटी नेटलिस्ट असण्याकरता आणि काही धार्मिक लोकं असतात. म्हणजे ह्याच्यावर पुस्तकही लिहिली गेली आहेत. ख्रिश्चन अँटी नेटलिझम आहे. थोडासा हिंदू भागाने आणि त्याच्याबद्दल मला विचारायचं कारण तुम्ही हे अध्यात्माच्या ह्याच्यातनं गेलेला आहात, हो, की आपल्याकडे असं मानलं जातं, की हे जग काही फार चांगली गोष्ट नाहीये. हो, चांगली जागा नाहीये. म्हणून त्यातनं मुक्ती मिळवायची आहे. म्हणजे ही अँटी नेटलिझमची ही पहिली पायरी आहे. हो. तर आणि ह्या अंगाने हिंदू लिटरेचरमध्ये, आपल्या भारतीय लिटरेचरमध्ये ह्या अंगाने बरेच असे विचार मांडलेत. तर हो, तुमच्या बघण्यात अँटी नेटलिझमच्या अनुषंगाने हां. किती कुठे काय-काय बघण्यात आलं, वाचण्यात आलं, जे इंटरेस्टिंग असेल? नाही अँटी नॅटलिझमबद्दल माझ्या वाचण्यात तर नाही आलं. माझ्या वाचण्यात काय आलं, की ब्रह्मचर्य, संन्यास, हं, अ, हं, अविवाहित राहणे. पण ते हं, ह्यासाठी नाही, की म्हणजे हे खूप वाईट जागा आहे, हे जग खूप वाईट आहे, दुःखाने भरलेलं आहे, म्हणून इथे दुसरा जीव आणू नका. हं, तर ते ॲज अ साधना म्हणजे तुम्हाला परम सुखापर्यंत किंवा परम ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे, तर तुम्हाला तो तुमच्या तपाचा भाग झाला. तुमच्या तपश्चर्येचा भाग झाला तो. साधनेचा हं, भाग झाला. अविवाहित हं, राहणे किंवा ब्रह्मचर्य पालन करणे. पण हं, हं, त्याच्यामागे हा विचार मला कुठे दिसला नाही, की म्हणजे हे जग दुःखमय आहे आणि इथे हं, तुम्हाला एक नवीन जीव आणायचा नाहीये. हे नाही हं. वाटत. कारण ओके. हे करता-करता तुम्ही आत्म्याचा पण कन्सेप्ट सांगता. आत्मा आहे तर मग प्रोक्रिएशन होईलच हं, आणि आत्मा परमात्म्याचा अंश आहे आणि आत्म्यामध्ये ती संभावना आहे परमात्म्याशी एकरूप होऊन तो एक आत्मिक परम आनंद प्राप्त करण्याचा. तर जर प्रोक्रिएशन झालंच नाही, हं. तर मग तो आनंद घेईल कसं? कोण घेईल? कोणी उरणारच नाही ते घेण्यासाठी. त्याच्यामुळे मला अध्यात्मात तो विचार कुठे दिसला नाही, की म्हणजे त्याच्यामागे हे अँटी नॅटलिझम आहे म्हणून. दुःख आहे संसारात, तर तुम्ही मुलंच हं. जन्माला घालू नका. हे कारण नाही वाटत. पण मुलं दुःख जन्माला आहे आणि ह्यापासून आपल्याला मुक्ती मिळवली पाहिजे. इथेपर्यंत तरी ते येतात. हां, तर इथपर्यंत येतात. हं, इथपर्यंत येतात. तुम्ही जन्माला आला आहात, आता हं, आलाच आहात, तर या जीवनाचं सार्थक करा. पण हं, तिथेही
अ, म्हणतात सर्वव्यापक अट नाहीये ना. काही हं, संप्रदायांमध्ये काय म्हटलं जातं, की तुम्हाला संन्यासच घ्यावा लागेल. जसं नाथ संप्रदाय आहे. त्यामध्ये हं, तुम्हाला अविवाहित राहणे, ब्रह्मचारी राहणे, स्त्री संग न करणे, म्हणजे स्त्रीची सावलीही न घेणे. तर हं, तिथे कुठेतरी एक तुम्हाला संभावना आहे मुलं जन्माला न घालण्याची. हं. पण आता मग सध्याचे नाथ नाही. बाय द वे नाथ संप्रदायात महिलांना मग परवानगी नसते का? नाही. बरं. ओके, तुम्ही पुढे चला. मला फक्त एक उत्सुकता जाणवली. हां. पण हे जे आहे बाकीचं जे मेनस्ट्रीम अध्यात्म जे आहे, आजकाल म्हणजे जे हं, ट्रेंडमध्ये आहे, तिथे अशी हं. अट घातलीच जात नाही ना, की तुम्हाला लग्न नाही करायचं आहे. बरं. जर ती हं, अट असती, तर हं, इतके लोकं अध्यात्मात जाताना दिसले नसते आपल्याला. यांनी काय हं, केलं, की ती अट बाजूला केली. म्हणजे ती अनिवार्य अट नाही ठेवली. संन्यास किंवा ब्रह्मचर्य. हं, 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 तेव्हाच लोकांचे लोंढेच्या लोंढे आता अध्यात्माकडे वळत आहे ना. म्हणजे जो तो स्वतःला स्पिरिच्युअल किंवा मी ते एक फॅशन झाली आहे, की मला गुरु आहे आणि मी हं, अ, अनुसंधान करतोय. त्यासाठी जर ह्या अटी असत्या, की हं, तुला अविवाहित राहायचं आहे किंवा ब्रह्मचर्य पालन करायचं आहे, तर हं, तिकडे हं, हं. लोकं तेवढे गेले नसते. बरोबर आहे. बरोबर आहे. अं, एक शेवटचं तुम्ही मला हे विचारायचं आहे, की तुम्ही चाइल्ड फ्री आणि डिंक वगैरे हे सगळं ऐकलंय का? आणि ते तुम्हाला अँटिनेटलिझमपेक्षा वेगळं वाटतं का आणि कसं वाटतं? त्यामध्ये 2 अँगल आहेत. चाइल्ड हं, फ्री राहणे का, कशासाठी राहणे, की मला मला जबाबदाऱ्या नकोत हं, आणि मला ह्या जीवनाचा पुरेपूर आनंद घ्यायचा आहे. माझ्या आनंदात, माझ्या स्वातंत्र्यात बाधा नको. म्हणजे कोणीतरी माझ्या पायातलं एक बेडी झाला आहे आणि मला मला टूरवर जायचं होतं, मला पिकनिकला जायचं होतं, मला मित्रांसोबत फॉरेन टूर करायची होती. पण माझी बायको, लेकरामुळे मला जाता येत नाही. त्यांच्या शाळा असतात वगैरे. त्यांना ते बंधनं नकोत. म्हणून हं, एक वर्ग आहे जो म्हणतो, की चाइल्ड फ्री राहा. काय गरज आहे? पैसे हं, कमवा आणि हं, तुम्ही ज्या गोष्टीसाठी तुम्हाला मुलं हवे होते, तुमच्या म्हातारपणची काठी वगैरे किंवा ते, हं, तर हं, तुम्ही ती सोय करून ठेवा. हं, हा एक विचार आहे आणि दुसरा आहे जो ह्या दृष्टीने बघतो कंपॅशनच्या, की म्हणजे नको यार, म्हणजे त्यांना ह्या जगात नको. हे जग राहण्याच्या लायकीचं नाही. म्हणजे एकीकडे स्वतःचा विचार केला जातोय आणि एकीकडे त्या अ, जगात न आलेल्या त्या मुलाचा विचार केला जातोय. हं, पण मला ते कसं का असेना मला ते पटतं, दोन्ही पटतं. लिंक आणि हं, ते चाइल्ड फ्री असणं. हं, म्हणजे ते हं, हं. बेटर सोल्युशन आहे. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. व्हेरी गुड. मला शेवटचं म्हणजे आपण संपवण्याअगोदर हे सांगायचं आहे, की डॉक्टर विजय रणदिवे ह्यांना ह्यांच्यापर्यंत कुणाला पोहोचायचं असेल, तर तुमचे सोशल मीडिया लिंक्स किंवा हँडल्स काही तुम्हाला सांगायचे आहेत का? किंवा आपण डिस्क्रिप्शनमध्ये इन्क्लूड करू? डिस्क्रिप्शनमध्ये देता येईल. देता येईल. डिस्क्रिप्शनमध्ये देता येईल. ओके. व्हेरी गुड. तुम्हाला काही सांगायचं आहे संपवण्याअगोदर? मला सांगायचं आहे, की खूप छान वाटलं मला ह्या विषयावर बोलून. ॲक्चुअली मी स्वतःला अ, असं एक फ्लोमध्ये झालोय मी आधी म्हणजे कधी अध्यात्मात गेलो आणि मग अध्यात्मातून रॅशनलिझममध्ये कधी गेलो आणि रॅशनलिझम असताच माझ्यामध्ये अँटी विचार आलेत. पण मी त्यावर कधी असं फोकस नाही केला. म्हणजे जसं मी ह्या बाबतीत तरी थोडा आग्रही राहिलो आहे, की म्हणजे अध्यात्मात जाताय तर थोडंसं जपून जा. तिथे हं, मृगजळ आहे ते म्हणजे तुमच्या हाती काही लागणार नाही. तर मी हं, ह्या बाबतीत थोडासा आग्रही राहिलो आहे, की लोकांना हे सांगावं. पण अँटी बद्दल मी असं खूप आतापर्यंत आग्रही नव्हतो. पण हं, हं, मी जसं दुःखाच्या खोलात शिरत गेलो, की म्हणजे दुःख जर तुम्हाला अ, संपूर्ण त्याचा निषेध करायचा आहे, म्हणजे दुःख नकोच, तर जन्मच न घेणे, हे हं, सगळ्यात चांगलं सोल्युशन आहे. पण तो ऑप्शन आता तुमच्याकडे नाही आहे. तुम्ही जन्माला आलात तर तुमच्याकडे नाही आहे. पण हं. तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी तो ऑप्शन ठेवू शकता. तर करेक्ट. ह्या विषयावर मी 1-2 आर्टिकल लिहिले. म्हणजे हं, मला असं वाटायचं, की हे असे विचार पटतील, नाही पटतील लोकांना. मी म्हटलं लिहून तर बघूया. हं, आणि हं, मग थोडंसं बघितलं तेव्हा मला त्या टर्म्स माहीत झाल्या, की बा याला अँटी म्हणतात. आणि मी थोडंसं अजून थोडं त्याच्यावर वाचन केलं आणि तोपर्यंत मला असं वाटत नव्हतं, की म्हणजे जसं बाकीची एक चळवळ असते, जसं व्हीगन आहे, व्हीगन होणं आहे किंवा शाकाहारी होणं आहे किंवा हं, एथिझम आहे.
तर ह्या हं. पद्धतीचंच हे पण थोडंसं फोकस केलं पाहिजे, असं मला वाटत हं. नव्हतं. पण आता तुमच्या संपर्कात आलो आणि मग काही यूट्यूबर्स पण बघितलेत मी, की जे ह्या विषयावर सोलली या विषयावर बोलतायत. तर हं, मला ते हं. छान वाटलं. म्हणजे ह्या विषयावर चर्चा व्हायला हव्या आणि ह्याच्या ह्याच्या विरोधी आर्ग्युमेंट्स पण यायला हव्यात. म्हणजे त्यांचे पण लॉजिक्स आपण ऐकून घ्यायला पाहिजेत किंवा हे त्यांना काय वाटतं आपण जेव्हा असे विचार मांडतो. तर हे हं. मला आज खूप छान वाटलं आणि तुम्ही या विषयावर भरपूर काही बोलले आहात, लिहिलं आहे. तर एवढंच मी बोलू तुमचे इच्छितो. आर्टिकल्स तुम्ही जे म्हणलात, त्याच्या लिंक्स त्या आपण त्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्क्लूड करू. करता येईल. चालेल. मी संपवतो. डॉक्टर तुम्ही इथे आलात, वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.